सत्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा चार चरणाचा आणि भगवान श्री ज्ञानोबा समोर एक आपल्यावर केलेले उपकार त्याची जाण ठेवून, आपल्याला दिलेला मोठेपणा त्याची जाण ठेवून माऊलीच्या समोर उभा राहून ही कृतज्ञता व्यक्त करतात नाथ महाराज अभंगाद्वारे. अभंगाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. छोट्या खाली 7 वर्षापूर्वी प्रारंभ केलेला हा ज्ञानेश्वरी भावकथेचा छोटा कार्यक्रम छोटंसं रोप लावलेलं या वडवली शहरमध्ये, पण संपूर्ण नगरवासियांच्या शहरवासियांच्या प्रेमाने, जिव्हाळ्याने, प्रयत्नाने, सहकार्याने हा वृक्ष वटवृक्ष होत चाललेला हा ज्ञानेश्वरी भावकथा अंतर्गत संपूर्ण हा सोहळा आहे. त्याला थोडंसं स्वरूप आपण वडवणी कीर्तन महोत्सव. भविष्य काळामध्ये आपण जरी मेलो, म्हणजे मी जरी मेलो समजा, तरी पाठीमागे कुठल्याही एका समाजाच्या कुणाची पुण्यतिथी, कुणाची जयंती, कुणाचं काही वर्ष श्राद्ध या निमित्तानं कार्यक्रम कधीही राहू नये आणि कुठल्याही एका समाजाचा कार्यक्रम नसला पाहिजे. मुस्लिम बांधवापासून ब्राह्मण बांधवापर्यंत मधले सर्व आले, या सर्वांना असं वाटलं पाहिजे वडवणी कीर्तन महोत्सव माझा आहे, तो माझा आहे असं वाटलं पाहिजे. सर्वांना तो अधिकार आहे. इथपर्यंत आलेला हा वर्ष 4. सर्वांनी वर्गणीच्या माध्यमातून दारोदार घरोघर आम्ही फिरून 2 वर्ष खूप छान सर्वांनी सहकार्य केलं. त्यानंतर गेल्या वर्षी आपल्या शहरचे नगराध्यक्ष ज्यांचं नावच राजा आहे, राजाभाऊ अण्णा मुंडे नगराध्यक्ष, त्यांनी अतिशय कुशल सुंदर असा कार्यक्रम गेल्या वर्षी पार पाडला. शब्द टाकला आणि लगेच म्हणले महाराज काही हरकत नाही. यानंतर पुन्हा माणिक शेठ आणि गोरखराव आळंदीला आले. एका रूम मध्ये 2 मिनिट त्याला बसवलं आणि सांगितलं माझी अशी मानसिकता आहे शेठ, तुम्ही करा एवढं वर्ष. म्हणले महाराज तुमची इच्छा असेल तर काही हरकत नाही. त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर पूर्ण मैदानामध्ये, मी त्यांना सांगितलं होतं एवढा मोठा टाका मंडप, परंतु ऐकलं नाही त्यांनी. संपूर्ण मैदानामध्ये मंडप टाकला आणि अतिशय प्रेमानं उत्साहानं तो कार्यक्रमाने. दुसरी घटना म्हणजे संपूर्ण मंडळींना उद्या जागेवर जेवण मिळणार आहे. घ्यायचं उचलून पळायचं नाही, जेवण पाणी जेवण यथेच्छ भरपूर जेवण मिळणार आहे अशी त्यांनी सोय केलेली आहे. आलेले पाहुणे नगरहून काही देवळाली पानाची तिथून माणसं मंडळी काही येऊन गेले. बीडवरून अनेक माणसं आलेले आहेत, जालन्यावरून माणसं आलेले आहेत. आणि आमचे कराड सर तांबे, भगवान तांबेश्वराचं गाव हे नगर, त्या तांब्यावरून कराड सर आणि त्यांचे मित्र सहकारी आलेले आहेत आपल्या कार्यक्रमाला. अनेक परिचित अपरिचित संपूर्ण पंचक्रोशीतून सर्व आई बहिणी बंधुवर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे. आजही एवढा मंडप टाकला तरी अजून बाजूला आहेतच माणसं त्याच्या बाहेर. ते काय ते बजरंगबलीच्या शेपटासारखं आहे ना, काय त्याला बरकत आली पब्लिकीला असं मला वाटलं होतं. जवळचा नवरदेव आहे, एवढे माणसं जमायचे, जवळचा नवर त्याला जास्तच गर्दी दिसायला. छान आहे, काही हरकत नाही. हे तुमचं प्रेम आहे, सर्वांचं जिव्हाळा आहे. आणि जवळचा असो लांबचा असो तो माऊलीचं सांगणार आहे, परमात्म्याचं सांगणार आहे, संतांचं सांगणार आहे. म्हणून हे सर्व पब्लिक जमलेली आहे. त्याच्यामध्ये वाजवणारी मंडळी दोन्हीही मृदंगाचार्य देवडीकर, मुंडे बंधू आणि इकडं सोन्ना खोटा आळंदीकर जे माऊली तेही आहे, देवडीच ना गाणारे आमची दोन्ही मंडळी एकासाठी. एक सुंदर असा वातावरण, मलाच काय आनंद आहे. आणि त्यातले विशेष अगदी एक आनंद म्हणजे ओढवणीकर विलेकरी गोरखराव मुंडे सत्ताचा आपल्या कळसा झाला. खूप छान सर्व काही कसे काही एका येऊन उभं राहिले काय माझ्या लक्षात. मला तर वाटलं कोणीतरी महंतच आले कुठले तरी टिकले. खूप छान. आणि पूर्ण आपल्या ओढवणीचं भूषण प्रेममूर्ती आमचे माऊली आशीर्वाद द्यायला झालेले आहेत. त्यांच्यासाठी माझ्या लहानपणापासून त्यांचं मी ऐकलेले खूप सुंदर वाणी आणि साहित्यिक वाणी, सुशिक्षितपणा आणि अतिशय कुठलाही जातीभेद न करता प्रभूच्या चरणी सेवा रुजू करणारे आमचे मेदरकर माऊली हे आलेले आहेत. आणि अगदी समोर बसलेले सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलोय बरं का, तुम्हाला काहीतरी वेगळं सांगण्यासाठी नाहीये.
म्हणून एकनाथ महाराजांचा अभंग आहे. खूप गोड प्रसंग आहे पहा. ज्या वेळेला माऊलींनी विश्वाचं कल्याण व्हावं याच्यासाठी काय करावं, जशी आई आणि वडील येन केन प्रकारे आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, ही स्मित भावना का होईना आपल्या एका कुटुंबापुरती, परंतु रात्रंदिवस तळमळ असते. कुठल्याही देवाला कुठल्याही साधूकडे देवाकडे जाऊन कुठल्याही देवाला गेलं तरी आई कधी म्हणत नाही, वडील कधी म्हणत नाहीत माझं कल्याण व्हावं, मुलं बाळ सुखी असू दे. जसं आई वडिलांना काळजी असते तसे माऊलींनी संपूर्ण विश्वातील मानवी जातीसाठी विश्वव्यापक आणि एका एका शब्दामध्ये विश्वाचं कल्याण होईल असं मराठी भाषेमध्ये 700 श्लोकावर भाष्य केलं. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. संपूर्ण ज्ञानेश्वरी तयार झाले सांगून, आणि माऊलीच्या लक्षात आलं जास्त दिवस जगणारी माणसं, जास्त दिवस राहणारी माणसं यांच्याविषयी प्रेम राहत नाही. बघा तुम्ही आजही 2 तासासाठी आलेले महाराज पाणी घेता का, दूध घेता का, चहा घेता का, रोग आपला काही कॉफी घेता का, काय घेता, कसे तयार असले सर्व. महिना 6 महिने 8 दिवस आहेत महाराज. प्रेम कमी नसतं, आहेत असं असतं. तसं माऊलीच्या लक्षात आलं जी माणसं जास्त दिवस जगतात ना त्यांच्यावर माणसं घरातली सुद्धा प्रेम करतात. जेवढं तुम्ही कमी जगाल, कमी वेळ घरामध्ये राहाल तेवढं प्रेम राहतं. जन्माला आलेला कन्हैया 2 मिनिटांमध्ये वातावरण पाहिलं. प्रेम करणारी माणसं गोकुळामध्ये जरी जन्मभूमी असेल तरी सुद्धा परमात्मा विनंती करतात आणि गोकुळामध्ये प्रेम करणारी माणसं असावी. घरामधल्या माणसांना माऊलीने ओवी लिहिली. साव चोराचा संगात जवळ नगराचा प्रांत सांडित. घरातली जी माणसं असतात ना, माऊलीची भाषा बघा. अर्जुन खाडे हा अर्थ सांगतोय ओव्या माऊलीच्या. माऊली म्हणतात घरातली माणसं जी प्रेम करतात, जे जीव लावतात ना, साव चोर असतो. साव चोर दाखवतो इमानदार, गंध माळा असं वगैरे. तो जवळ नगराचा प्रांत सांडायचा, जोपर्यंत तो गावामध्ये, तो वारकरी गावामध्ये, तो शेठ आहे, तो महाराज आहे, तोपर्यंत तो दाखवतो मी महाराज आहे वगैरे. आणि एकदा नगराचा प्रांत, गाव सोडून वनामध्ये एकदा गेला, त्याच्या लक्षात आलं का ते कुणाचंच घर नाही, त्यावेळेला तो हातामधून सुरा काढतो. आणि त्या ज्यानं विश्वास ठेवला ना, ज्यानं साधू समजलंय, जे पाया पडलाय ना, त्याचाच खून करतो, जवळचे काही 10-5 रुपये घेतो. साव चोराचा संगा. चोर आहे पण साव आहे, दिसायला म्हणतात साव. माणूस दिसायला वरून बघण्यासारखा आहे पण आतलं माहित नाही असा तो. तशी घरातली माणसं या पद्धतीने वागणूक देतात. म्हणून शहाणी माणसं जास्त दिवस घरामध्ये राहत नाही. पूजनीय माऊली समोर बसलेले आहेत, कीर्तनकार आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 50 कीर्तनकार आजूबाजूला बसलेले असतात. आपल्याला सांगत नाही तर ऐकतात बाजूला. तसे माऊलीच्या लक्षात आलं की जास्त दिवस जर माणसं राहिले ना त्याला किंमत राहत नाही. बाजाराचा मुक्काम जर केला, दुसऱ्या दिवशी मुक्काम केला, महिनाभर जर मनुष्य राहिला किंमत राहत नाही. लांबून कधीतरी येणारा पाहुणा आहे त्याला किंमत राहते. कार्तिकी वारी आली आणि माऊली कार्तिकीला गेले. माऊली स्वतः आपल्या गुरुदेवाच्या समोर होते. एक दिवशी निवृत्तनाथ म्हणतात, नरबा तुला मध्ये कधी विचारलं नाही रे, मी माझ्या चिंतनामध्ये मग्न असतो. आई गेले, बाबा गेले, आपण वनवासी झालो, पण माझ्या उभ्या आयुष्यामध्ये तू मधुकरी मागून आम्हाला जगवलंस. पण नेमकं तुला काय आवडतं हे कधी मी पाहिलं नाही. मला काय आवडतं याचा विचार तो आयुष्यभर केलाच नरबा, पण तुला काय आवडतं याचा विचार मी कधी केला नाही नरबा. लहाना भाऊ आहे, लहान्या भावाला मोठ्या भावाला सांभाळावा अशी ही पद्धत. अरे मग निवृत्तनाथ महाराजांच्या समोर माऊली म्हणतात, दादा मला माझ्या जीवनामध्ये एकच गोष्ट माझ्या आवडीची आहे. माझ्या जीवीचे आवडी, माझ्या जीवीचे आवडी
जीवीची आवडी पंढरपूरला नेणं गुढी. पंढरपूरला जावं वाटतं, परमात्म्याच्या भेटीला जावं वाटतं. आणि का बरं? काही नाही, हे मानवी जीवनाचा रंग हे विषयामध्ये रंगलेला असतो. एक झाला की एक झाला एक 10 इंद्रियाची 10 विषय त्याच्यामध्ये रंगलेला असतो. एक दिवस रंगतो, रंजतो आणि अनेक दिवसाला मग गांजतो. हे जीवन आहे. माऊली म्हणतात माझं मन विषयामध्ये नाही, ते ईश्वरामध्ये रंगलेले आहे. याच्यासाठी मला जावं वाटतं. पांडुरंगी मन रंगले, शरीर नाही, माझा जीव, माझं मन रंगलं, रंगमान होऊन गेले, त्याचे रंगलंय. गोविंदाचे गुणी वेधले, मला जावं. माऊली पंढरपूरमध्ये जात आहेत आणि पांडुरंगाला विनंती करतात, पांडुरंगा बस झालं, असं वाटतं मला तर समाधीला बसावं. वय माऊलीच मोजून 21 वर्षे 3 महिने आणि 5 दिवस वय, 21 वर्ष. या वयामध्ये याला का लोक मंदिर बांधतात आणि का डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन नाचतात? का एवढा मोठा मंडप आहे? का माऊली 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 करतात? बाल वयामध्ये एवढा मोठा जगावर उपकार करून माऊली निघालेले पंढरपूरला आले आणि भगवंताला म्हणतात मला आता बस देवा. का जास्त दिवस जर जगलं तर प्रेम राहत नाही. अहो, ज्या आईच्या आणि वडिलाच्या पोटी जन्म घेतलेला असतो त्यांच्याविषयी थोडा जास्त दिवस जर जगली माणसं, अनादर होतो, अनादर. आणि लवकर जर वडील आणि आई गेले तर फोटो दुकानामध्ये आणि घरामध्ये लावलेला असतो. महाराज आमचं क्षेत्र लवकरच हरवलं. जीर्ण होऊन 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 खूप दिवस जर झालं तर अनादर त्याच घरामध्ये होतो. यापेक्षा सांगू तुम्हाला, माऊली ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ओवी लिहितात, गोड ओवी बघा. इंद्रियार्थेषु वैराग्य अन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणु दर्शन. या श्लोकावर जो भाष्य करत असताना माऊली म्हणतात, अर्जुना अरे जास्त दिवस जर माणसं जगले ना, मुलगा मुलगी होत नाही, ती माणसं व्हावं म्हणून नवस करतात. पण तीच मुलं जास्त दिवस जगले मरावं म्हणून नवस करतात. हे माऊलीची ओवी आहे. मळमूत्रद्वारे ओवी कशी बघा, अर्थ कळतोय. मळ मूत्रद्वारे होऊन ठाकती खोकरे जीर्ण, त्या वेळेला नवशे होती तरे निधनी माझ्या, मी मरावं म्हणून नवस करतो. ही माणसं. मग देवा मला या मृत्यू लोकांमध्ये आणि आता पुढे येणारा कलियुग आहे ना महाराज, एवढा मोठा नराधम, 4 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षाची मुलगी असं कळी फुल, तिला चुरगाळायला भेट नाही अशी निर्लज्ज लोक जन्माला येणार देवा. जी माणसं एवढं मोठं चांगलं खायला दिलेलं रे देवा तुझ्या सृष्टीमध्ये, काजू बदाम अक्रोड पिंपळ, प्रत्येक निसर्गामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये एवढे चांगली चांगली फळं, हो लोक गाढव डुकर काही खायला लागले. इकडे बघा माझ्याकडे, हे आमचे दरडे माऊली. दरडे माऊली तुमच्या गावामध्ये विहिरीमध्ये डुकर पडलेले गावाला पुस्तक केले का ना 3 डुकर? ते खोटं आहे का? 3 डुकर रान डुकर गावातले नाही, केवढे असतील रेड्यासारखे मोठे मोठे उन्मत्त झालेले डुकर. आणि तेही काही माणसं खाली उतरले, वरून डोक्यावर दगड घेऊन. मला सांगा, माणसं मुंगीला सुद्धा मरू देत नाही. तो मुंगी पायाखाली गेली तर दिवसभर जेवण करत नाही. काही पक्षी मेला ना वाईट वाटतं. एवढा मोठ्या प्राण्याच्या पाण्यासाठी ते डुकर उतरलेले एवढे मोठे मोठे दगड घेतले, एक जण बॅटरी लावायचे, दुसऱ्याने उचलायचे आणि डोक्यात घालून मारले. हे डुकर मारला आणि वर काढला. 2 राहिलेले खाली उतरायला काढले, तो पण वरचा जो काठावर आणल्यानं चोरून घेऊनच पळून गेले. अशा लोकांमध्ये काय जगून अर्थ आहे? प्राण्यावर दया करणारी माणसं अशी लोक विचित्र जन्माला आली आणि खूप खूप विचित्र लोक जन्माला आले. माऊली म्हणतात या लोकांमध्ये ना मला असं वाटतं लवकर गेले लोक आहेत. दुसरी घटना सांगतो तुम्हाला. जशी बाई ना जोपर्यंत पतिदेव जिवंत आहे तोपर्यंत बाईच्या जीवनामध्ये त्याला किंमत असते. आपलं कुंकू जोपर्यंत कुठलाही अलंकार जर गळ्यामध्ये नसेल, एक कवडीवर जरी सोनं गळ्यामध्ये नसेल, पण कपाळाला जर कुंकू असेल तर बाई शोभून दिसतो. सौभाग्यवती झाले ना कुंकू. आणि एकदा पती गेले ना जीवनातली पत संपलेली असते महाराज. तसं काहीच नसतं बरं का. सकाळी तोंड बघू नाही, कुठं शिदोरी सोडायला मान नाही, सवाशीन ठेवत नाही, असं काही नसतं. तुम्ही आम्ही हे निर्माण केलेलं बरं. उलट खूप आदरानं आणि मानानं वागवलं पाहिजे अशा बाईला. पण समाज आहे शेवटी. जसा अनादर केला जातो,
माणसं पाहुणे कुणी मुलीला बघायला आले किंवा काही पूजेला बघायला आले, लोक काही करायचं असेल की म्हणतात सुना वगैरे समजत, अहो बसा ना तुम्ही, कशाला मध्ये मध्ये करता तुम्ही, बसा ना तुम्ही, तुमचं काम नाही. बाईला वाईट वाटतं. जसा पती गेल्याच्या नंतर मनात असं अपहत जीवन असतं त्या बाईचं, तसा गुरुच्या अगोदर गुरु जर गेले ना, पती वारल्यावर बाई जशी विधवा होते, याच पद्धतीनं जर गुरु वारले तर शिष्य विधवा होते. माऊली विचार करतात, माझ्या अगोदर जर माझे गुरुदेव जर समाधीला बसले, माझे दादा जर समाधीला बसले, त्या दादाशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. मला विधवपणामध्ये मला जीवन जगायचं नाही, म्हणून मला माझ्या दादाच्या अगोदर निवृत्तनाथ महाराजांच्या अगोदर समाधीला बसायचं. पांडुरंगाच्या लक्षात आलं, म्हणले माऊली तुमची जागा ठरलेली, तुमची इच्छा नाही, पण पंढरपूरमध्ये नाही. का बरं? पंढरपूरमध्ये देवाचा स्वार्थ आहे. पांडुरंगाला माहित होतं, माऊली जर पंढरपूरमध्ये जर आले ना, त्यांची इच्छा नाही का नाही. उद्या लोकांनी म्हणून खाडे महाराजांच्या कीर्तनाला कुत्रा नव्हता म्हणून आले ते, आम्ही सुद्धा आलो. माणसं तर आलेच, आम्ही सुद्धा आलोय महाराज, एवढं ओढवणी करायचं प्रेम आहे वगैरे. हे भोंकून सांगतात, हो महाराज बरोबर आहे, आम्ही आलो. छान आहे. माऊली स्वार्थ आहे देवाचा. माऊली जर पंढरपूरला थांबले असते ना, तर पांडुरंगाच्या दर्शनाला लोक कोणी गेले नसते. म्हणून माऊली तुम्ही खूप मोठे, आमच्या दर्शनाला कोणी यायचे नाही, तुम्ही तिथं आळंदीला तुमची जागा ठरलेली. आणि पहिली समाधी नाहीये, 118वी समाधी, 118वी ही आळंदीची समाधी. पूर्ण पृथ्वी ना, संपूर्ण विश्व ही पृथ्वी, तिचा केंद्रबिंदू म्हणजे शंट म्हणजे आळंदी. तुम्हाला उदाहरण सांगतो, लक्षात येईल. काशीफळ, देवडांगर वगैरे असे मोठं फळ असतं. काशीफळ शेगावला जर कधी गेले ना, ट्रकच्या ट्रक तिथं भाजीसाठी माल आलेला असतो. 40-40 किलोचं एक मोठं फळ जाऊन बघा, त्या गोडाऊनमध्ये असतं ते. आणि एवढं मोठं 20 किलोचं, 10 किलोचं, 5 किलोचं, 40 किलोचं जे फळ आहे ना, एवढं मोठं फळ पण एका जागेवर देठ असतो तो पूर्ण फळाचा. तसा पूर्ण वर्ल्ड, विश्व ही पृथ्वी शेष भगवान शेषाच्या सेंट्रल अशी ते स्थित आहे. आणि माऊलीची समाधी ते देठासारखी नेमकी तिथं आहे. पूर्ण पृथ्वी सेंटर आहे माऊलीची समाधी, तिथे माऊली आहे. भगवान शेषानं माऊलीला धारण केलेलं खाली पृथ्वीला, त्याच्यावर माऊलीची समाधी आहे. 118वी समाधी माऊली तुमची ठरलेली आहे. आता ही पंढरपूरची वारी नाथची काल झालेली, पंढरपूरच्या शुद्ध वारीला माऊली पंढरपूरला गेलेले. आणि आता उद्याच्या येणाऱ्या वारीला पांडुरंग म्हणतात, तुमची कार्तिकी शुद्ध वारीला, पंढरपूर आणि वद्य वारीला तुमची समाधी. माऊलींनी, पांडुरंगानं माऊलीच्या समाधी सोहळ्याला यावं. भाग्यवान, दैवशाली, अतिशय पुण्यवान माणसं आहेत महाराज. माऊलीचा समाधी सोहळा बघायला मिळतो. विश्व माऊली समाधीला बसतात कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी. एकादशी करून लोक लगेच माघारी येतात, द्वादशी सोडून माघारी येतात. खरी वारी ती आहे. त्रयोदशीच्या दिवशी माऊली 12 वाजता, 12:15 माऊली समाधीला बसतायत. तो दिवस आहे, तो जगामध्ये तो साजरा केला जातो. सर्व लोक आले आणि माऊलीची समाधीची तयारी केली. महाराज माऊली समाधीला निघाली. काय भाग्यशाली जीवन असेल महाराज. अखिल कोट ब्रह्मांड नायक एका हाताला धरतायत आणि सर्वश्रेष्ठ संत निवृत्तीनाथ महाराज एका हाताला धरतायत. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर. देव म्हणजे पांडुरंगाने निवृत्तीनाथ महाराज यांनी धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. समाधीला बसा जावं आणि ज्ञानेश्वर बैसली आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवी. माझ्या अभंगाची प्रस्तावना एवढी. जी ज्ञानेश्वरी लिहिली होती ना, ज्याच्यामध्ये माऊलीने असे शब्द लिहिले, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनते हे शस्त्र, आत्मा उतरविते मंत्र अक्षरे घे. जे उपनिषदाचे सार, उपनिषदाचे वेद, जे उपनिषदाचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर रमी जे ते हे ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी काही नाहीये. घराघरातल्या माणसाला जगातलं कुठलीच पोथी वाचायची गरज नाही. फक्त ज्ञानेश्वरीची एक ओळी तुम्ही पाठ करा, एका ओळीवर प्रेम करा. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, एक तरी ओळी अनुभव सांगावी, पाठ करावी, अनुभवावी.
एक जरी होईल, कुठल्याही समाजाचा आणि कुठल्याही धर्माचा माणूस असेल, या संपूर्ण विश्व कल्याणासाठी माऊलीने पहिलेच अध्यात व्हावे सकळ धर्माचे माहेर अशी ज्ञानेश्वरी. आणि माऊली ते ज्ञानेश्वरी लोकांनी पुढे ठेवली. आता माऊलीला पंचायत पडले. आपण विश्व कल्याणासाठी उद्धारासाठी ज्ञानेश्वरी आपण लिहिली, सांगितली, आणि ती तर आपल्या समोर ठेवल्या गेली. काय करावे? जवळजवळ 384 वर्ष वाट बघावी लागली. ज्ञानेश्वरी कुणाच्या हातात द्यावी नीट समजून घ्या. काय बोलतो? आज तुमच्याकडे पैसा आहे, आज तुमच्याकडे इच्छा आहे. आळंदीमध्ये गेले, कुठे गेले की 10-5 रुपये दिले, 200-300 रुपये दिले की ज्ञानेश्वरी घरात येते. पण ह्या ज्ञानेश्वरीची उंची ना माऊली 4थ्या अध्यायामध्ये ओवी लिहितात. बघा ओवी कशी. माऊली म्हणतायत, कैसी आगळीक दैवाची. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाला सुरुवात करतात. अथांग सागर निवासा गावामध्ये 728 वर्षापूर्वी बसलेला आहे. समोर तिन्ही भावंड बसलेले आहेत आणि माऊली व्यासपीठावर आरूढ आहे. आणि माऊली विश्वाला उद्देशून म्हणताय, कैसी आगळीक दैवाची जी गंगा जोडली अमृताची. तिची ज्ञानेश्वरी ना ग्रंथ नाही, अमृताची गंगा आहे. इतर गंगेमध्ये जर स्नान केलं ना, इतर गंगेमध्ये पाप जात, पण पाप करण्याची वासना जात नाही. ही ज्ञानेश्वरी गंगा अशी आहे. काय समजलं? आणि ही का जोडली गंगा? आपल्या वडवणीमध्ये ही गंगा अमृतमयी गंगा, ही ज्ञानाची गंगा प्रवाहित आळंदीवरून वडवणीकरांना सुस्नात करण्यासाठी निघालेली ही गंगा, आलेली गंगा. कैशी आगळीक दैवाची गंगा जोडली अमृताची. हे असो जप तपे श्रोत यांची फळा आली. का आले हे? माऊलीने उत्तर अर्धामध्ये लिहिले. माऊली ती ओढले नाही. तुम्हाला हे कुठंच ऐकायला नाही. ते कोण फेटा बांधून यायला लागले. लोक म्हणतात, बाबा रात्री असं कीर्तन हाणलं महाराजांनी. काय फेकून हाणलं का? काय असं कीर्तन हाणलं? ठीक आहे, कीर्तन हाणायचा आणि मनोरंजनाचा विषय नाही. महाराज माऊली म्हणतायत, का ज्ञानेश्वरी वडवणीमध्ये आली? आम्ही निमित्त असतो. जप तपे श्रोत यांची. श्रोत्र वर्ग आमच्या ह्या बसलेल्या आई बहिणी, तुम्ही एक जर उठून बघा इकडे जरा. मुंगीला बसायला जागा नसेल, मुंगीला बसायला बराच केवढा मोठा मंडप आहे, राथांग सागर बसला. आणि इकूनही या लोकांची पुण्यही जप तप काहीतरी तुम्ही दान धर्म केले, कुठल्या तरी साधूचे आशीर्वाद घेतलेले, तुम्ही आई वडिलांचे, आजोबा पंजोबाचे, गोमातेचे, बैलाचे, वृषभाचे, या नंदीचे, अनेक वृक्षांचे, पशु पक्ष्यांचे तुम्ही आशीर्वाद घेतले आणि ती पुण्यही तुम्हाला फळाला. हे असो जप तप श्रोते यांची, ऐकणाऱ्या लोकांचे फळाला आले. त्याचं फळ म्हणून ज्ञानेश्वरी तुम्हाला ऐकायला मिळते. अशी ज्ञानेश्वरी माऊली समोर घेऊन बसली. ज्ञानेश्वरी कशी, किती महागडी ज्ञानेश्वरी ऐका. माऊली म्हणतात, हा विषय जो आहे ना ज्ञानेश्वरीतला, माऊली म्हणतात काय सांगावं, जो विषय न सांगायची, जे न सांगायची पिता वसुदेवाशी, जे न सांगायची माता देवकीशी, जे न सांगायची बंधू बळीभद्राची, ते गुह्य अर्जुनीशी. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. लक्ष्मी एवढी जवळ आहे. आई बहीण सुभद्रे सारख्याला सांगितलं नाही, वसुदेवाला बापाला सांगितलं नाही, आईला यशोदेला देवकीला सांगितलं नाही, बंधू बळीभद्राला आणि सगळ्यातलं गुहे माणूस नाही आई वडिलांना सांगितलं, भावाला सांगितलं, पण आपल्या पत्नीला सांगतोच. तिला सुद्धा भगवंतानं बाजूला ठेवलं. देवी लक्ष्मी एवढी जवळी, तेही न देखे या प्रेमाचे सुख. कृष्ण प्रेमाचे बिक यातेची आथी. यालाच ह्या अर्जुनाला बिक शब्दाचा अर्थ आहे त्याची बळ, त्याची शक्ती, त्या प्रेमाची ताकद फक्त अर्जुनालाच मिळाली. इतकं महागडे हे ज्ञान अर्जुनाला सांगितलं. इतकी महत्वाची ज्ञानेश्वरी. आणि हे ज्ञानेश्वरी माऊली पुढे घेऊन बसले, लोकांनी पुढे ठेवली. माऊलीला पंचायत पडली, आता काय करावं? 450 वर्ष वाट बघावी लागली. हा ग्रंथ कोणाच्या हातामध्ये द्यावं, त्या लायकीचा माणूस नाही. लोक बाजारी जन्माला आले, लोक कथासार वाचत बसणारे जन्माला आले, लोक मनोरंजनाच्या महागा लागणारे माणसं. लक्षात ठेवा, मनोरंजन हे कुठल्याही विषयामध्ये होऊ शकतं. मन भरणं वेगळं आहे महाराज. तुमच्या वाणीनं, तुमच्या बसण्यानं, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या हाकेनं देवाला सुद्धा पाजर फुटला पाहिजे.
माऊलीचं गुणगान गात असताना आळंदीमध्ये माऊली समाधी डोलत असेल. हैबत बाबांनी अनेक वर्षापूर्वी हैबत बाबांनी सुरू केलेला पालखी सोहळा आज 15 ते 20 लाख माऊली माऊलीचं भजन करीत माऊली 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 पूर्ण भारत माऊली मय झालेला सगळा हा सोहळा एका माणसाने सुरू केलेला. एक बाबा हैबत बाबा चोरांनी पकडलं होतं, बरंच बांधून टाकलं होतं, एका दऱ्यामध्ये पायपूट घालून पाय बांधून टाकून दिलं होतं. पण त्या राजाच्या सरदाराच्या स्वप्नामध्ये माऊली गेले आणि माऊलीने सांगितलं, नालायका माझा भक्त तो सोड. 7 दिवस सारखे जात होते, मग त्यांना सोडलं. ते हैबत बाबा गळ्यामध्ये विना मिशाचे आकड्याने मुकुट आहे डोक्याला. बघा तुम्ही जर माऊलीच्या पुढे गेले असाल ना, ते विना मंडपामध्ये बसलं ना की इकडे असं बघा, ह्या साईडला उत्तरेला वर मोठा फोटो लावलेला, पायामध्ये घुंगर. माणसं जोपर्यंत जागी आहेत ना तोपर्यंत हैबत बाबाने आराम करायचा, आणि माणसं झोपले ना हैबत बाबाने गळ्यामध्ये विनाने पायामध्ये घुंगर बांधायचे. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री काय माऊलीच्या बांधण्याची ताकद. हैबत बाबाने पायामध्ये घुंगर बांधायचे, काय म्हणून रडायचं, माऊली 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 करायचं ना, शरीर भिजायचं हैबत बाबाचं. पायामध्ये घुंगर वयोवृद्ध झालेले हैबत बाबा रडायचे, धाय मोगलाने. माऊलीची समाधी हैबत बाबाचं भजन ऐकून असे वा 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 बाबा. आणि पहाटे माणसं जागे झाले ना, विषयातली माणसं जागे झाले की हैबत बाबाने आराम करायचं. छोटस लावलेलं रोप विशाल आज त्याचं रूपांतर. हे का सांगतो आपल्या पुढे, अधिकार लागतो. ही ज्ञानेश्वरी अशी आहे. माऊली म्हणतात ते कुठल्या पुरुषाजवळ हे द्यावं. कोण पुरुष भाग्यशाली असेल की ज्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्यावी. बराचसा काळ लोटला आणि माऊलीच्या लक्षात आलं हे आपण पुढे घेऊन बसलो. असं लोक सांगतात, चरित्रामध्ये लिहिलेले आहे, नाम याचा तुका ज्ञान याचा एका. माऊलीलाच अवतार धारण करायला लागला काय म्हणून माऊलीने निमित्त केलं. आजान वृक्षाची मुळे कंटाला लागली वगैरे वगैरे, हे निमित्त आहे. एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये माऊली गेले पंढरपूरला. आयसे स्वप्न होता आलो अलंकापुरी.
तेव्हा ते नंदी माझारी देखील द्वार. आळंदी ज्यांनी बघितली डोळ्याना ना, सिद्धेश्वराच्या समोरचा जो नंदी ना, तो नंदी कसा, कुणी बघितली आळंदी? नंदी पाहिला ना? आळंदी तुम्ही पाहिले? कलर कसा आहे त्याचा? कलर त्या नंदीचा कलर कसा आहे? तांबडा आहे का काळा आहे? काळा आहे, बरोबर आहे. एकनाथ महाराज अभंग लिहितात, ज्यांनी हा बघितलेला, उठविला नंदी शिवाचा धवळा. धवळा म्हणजे पांढरा शुभ्र. विवरात उघडीली शिळा विवराची. खूप मोठा इतिहास आहे. झाले ज्ञानेश्वर वाणी. अनेक सवंगडी घेऊन एकनाथ महाराज 2 महिन्याचं खाद्य घेऊन आले होते. 10 उगत 4-5 घरं आळंदीमध्ये बाजूला पुजारी म्हणून. कुराडे घोंडरे कोणीच तिथलं नाहीये, बाजूला लांबून आलेले आहेत ते. पूजेचे ग्रंथ आपले ब्राह्मण समाज 10-5 घरी एवढेच होते वाटते. आणि गगनचुंबी वृक्ष वाढलेले इंद्रायणच्या तीरावर किट्ट झाडी. नाथ महाराज झाड तोडीत आले. नेमकी एकादशी फराळाचं संपलं. द्वादशीला खायला काहीच नाही. काय एकनाथ महाराजांनी आवडलेलं. एकनाथ महाराज म्हणतात, झाले ज्ञानेश्वर वाले. दिली सामुग्री आणून द्वादशी सोडायची. सत्ता सुरू होणार आहे म्हणून माणिक शेठने 50-60 हजाराचा किराणा घरी भरला, घरी नेऊन दिला. कुठलंही कमी पडता कामा नये. 10 मिनिटात स्वयंपाक झाला पाहिजे. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांचं सामुग्री सर्व संपली. माऊलीच्या लक्षात आलं, झाले ज्ञानेश्वर वाणी. वाणी म्हणजे दुकानदार बोलले. सांगितलं, बाबा द्वादशी वगैरे सोडली का? नाही म्हणले, काय सामानच संपलं. म्हणले, आपलं दुकान आहे ना. कुठे? काय नाही, मंडपाच्या दारात. तिथं उधार वगैरे देईल का? काय नाही म्हणलं, आपलं नाव सांगा. भाजी तेवढं सामान दिलं. द्वादशी सोडली. पुन्हा खंडाला सुरुवात केली. झाले ज्ञानेश्वर वाणी. दिली सामुग्री आम्हाला आणून. द्वादशी सोडली आणि बघ सुरू केलं. ती समाधीची शिळा उघडली आणि जेवढा एकनाथ महाराजांनी एंट्री केली. काय सांगावं. एकनाथ महाराजांना विचारलं, तुम्हाला माऊली कसे दिसले? एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं बघा. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. माऊलीचं वर्णन आहे बघा. दिव्य तेज मदनाचा पुतळा. हेही वर्णन अपूर्वच आहे. पुढचे शब्द बघा. परब्रह्म केवळ बोलत असे. माऊली 6 तास माझ्याबरोबर बोलले. का? ही ज्ञानेश्वरी बाहेर द्यायची होती पब्लिकीसाठी. चर्चा झाली सर्व काही. माऊली म्हणले, काय ही ज्ञानेश्वरी कशी तुमच्या हातात आली? त्याची प्रस्तावना यावर. नाथ महाराज म्हणले, माऊली अनाथ माझ्यासारखा, काय तुमची कृपा, तुमची भेट माझी व्हावी माऊली. हो म्हणले, काय हरकत नाही. ज्ञानेश्वरी पुढे घेऊन बसलो. व्यवहार आहे. आता हे शरीर मी इथं समाधीत ठेवलंय. आता वर येता येत नाही. ते येणं योग्य नाही म्हणून तुम्हाला बोलवलं. ही ज्ञानेश्वरी घेऊन जा नाथ बाबा. आणि पूर्ण भारतीयांना, माझ्या आई बहिणींना, ह्या सर्वांना जरी नाही वाचता आली ना, घरामध्ये ठेवतील, दर्शन घेतील. दर्शन. आणि नुसतं जरी म्हणलं ना, ज्ञानेश्वरी 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 ज्ञानेश्वरी. एकनाथ महाराज अभंग लिहितात. महाराज, एका जनार्दनी सौसे सानुरी
जनार्दनी संशय सांडवणे तेचे ज्ञानेश्वरी वाच्य होता साचे भय कळी काळाचे नाही जाईल. एकनाथ महाराज घरोघर गेली पाहिजे. नुसतं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी जरी म्हणलं तरी भय कळी काळाचे नाही तयार. तुला भीती राहणार नाही. घरात गेली पाहिजे. म्हणून त्या दयेपोटी एकनाथ महाराजांना बोलून घेतलं नाही. ते ज्ञानेश्वरी त्याच्या शुद्ध आबद्ध झाले होते. कोणी कोणी काही बुद्धिमान लोकांनी घुसळलेलं होतं. एकनाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी घेतली. तीच परत छापण्यासाठी पुन्हा तयार करतायत. एकनाथ महाराजांना सुद्धा असं वाटलं की आपण एखादी ओवी टाकायला काय हरकत आहे. 9,000 ओव्या त्याच्यामध्ये आपली एखादी एका म्हणे काहीतरी टाकता येईल. एकनाथ महाराज म्हणे काय शुद्ध सोनं त्याच्यामध्ये काही सोनं होत नाही. एकनाथ महाराजांनी सुरू केल्या 3 ओव्या लिहिल्या आणि त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात. एक माणूस मेंढपाळ धनगर समाजाचा माणूस 10-5 खंड्या मेंढ्या आणि खांद्यावर खूप महागडी काश्मीरी शाल आणि वाळवंटामध्ये बसला. मेंढे बसल्या गोदावरीच्या वाळवंट आणि त्याला आहे ना जुन्या धोतराचं तिगळ द्यायला लागला. तो धनगर समाजाचा माणूस तिगळ द्यायला लागला. एकनाथ महाराज म्हणले बाबा माईक थोडं मागं सर एवढा महागडा शालू आहे त्याला जुन्या फाटलेल्या धोतराचं तिगळ द्यायला काय नाही म्हणलं. तुम्ही जे करता ते मी करतो. तुम्ही करता ते अहो म्हणला तुम्ही सुद्धा एवढा जगाला पावन करणारा हा माझा जो शालू आहे हे शाल आहे आज नाही उद्या नष्ट होणार आहे. पण तुमच्या हातामध्ये आलेली जी शाल आहे ही जगाचा माल आहे. जगाला मृत्यूतून तारून नेणारा शालू आहे आणि त्याला तुम्ही ठिगळे द्याले. नाथ महाराजाला जास्त बोलाय शहाण्या माणसाला बस इशारा काफी आहे. बस लक्षात आलं की आपण त्या इतक्या पवित्र ज्ञानेश्वरीमध्ये आपण काहीतरी घुसळतो हे लक्षात आलं. नाथ महाराजांनी तिथंच थांबवलं. काय सांगतो मला अशा वयात ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी अशी आहे. ती ओवी अमावस्याच्या दिवशी रात्रीच 12 वाजता ती ओवी पाण्यात उभा राहून म्हणायची. 21 वेळेस ती ओवी म्हणायची आणि कुठल्याही लोकडाला हात लावायचं. सोनं होत आहे ज्ञानेश्वरी मध्ये ओवी. तुम्ही म्हणाल मग तुमच्या हातात काहीच नाही गळ्यात काहीच नाही. आम्ही होतं ते देऊन टाकलं त्याच्यामुळे नाही. का नाही माहित नाही. मलाही माहित नाही कुठे का. एकनाथ महाराजांनी काय केलं माहितीये का. म्हणले सर्व वडवणीकर बाकीच्या 9,032 ओव्या बाजूला ठेवते आणि एकाच ओळीचा जास्त फायदा घेतील तिचं सोनं होते. आता 4,000 तोळा म्हणले. काय केलं नाथ महाराज माहिती का. ज्ञानेश्वरीच्या बाजूला काढली नाही पण तिचे अक्षर फिरवले. ती कळू दिली नाही कोणाला. आजही ज्ञानेश्वरी स्वन करते. अहो लोखंडाच नाही माझ्यासारखा जनावरा राखणारा माणूस त्या दऱ्याने गेला ऊस तोडणारा कोळशामध्ये काम करणारे आज काय सोनं करायचंय ज्ञानेश्वरीला. हा कुठल्या पाहुण्याने का नातलगाने कुणी हे जीवन दिले. हे ज्ञानेश्वरीमुळेच सांगू तुम्हाला. माझ्या वयाच्या 25व्या वर्षी एका नवरदेवाचा करावा होऊन गेलो होतो. तो नवरदेव माझ्या शेजारी उभा आहे बरं का मावळदेव साहेब. बैठक लावून ऐकताय तुम्ही. माझ्या शेजारी उभा आहे. त्या दिवशी सांगून गेलो होतो मी तो नवरदेव उभा आहे. बाबासाहेब हांगे म्हणून ब्राह्मणवाडीचा पोरगा आहे. हा हे सिद्धबेटा जयरामबाबाच्याकडे राहिला होता. मी कोळशामध्ये कामाला होतो. 3ऱ्या वर्षी 86 साली मी यांच्या नवरदेव होते. मी करवाला म्हणून गेलो. त्या पाटावर ज्ञानेश्वरी माझ्या वयाच्या 24व्या वर्षी हे साक्षी बाबासाहेब. आणि ज्ञानेश्वरी अशी उघडल्याबरोबर त्यांना विचारलं बाबासाहेब कुठलं काय करेल तरी मला तुला माहित नाही का अजून. नाही म्हणलं हिला ज्ञानेश्वरी म्हणतात. उघडल्याबरोबर 12 वाजल्या. काय ओवी निघाली महाराज. का लावणी जाईने केली खांडावया घाव घाली दोघा एकच सावली वृक्ष दे जायचा. ज्या झाडाला ज्यानं लावणी केली पाणी घातलं ज्यानं आंबा लावलाय ना आणि ज्यानं खांडावया घाव घाली कापी नाही घाव 5 किलोची कुऱ्हाड आहे आणि बुडावर मारतोय ना ह्या दोघाला ज्यानं लावणी केली त्याला सुद्धा सावली आणि फळ आणि जो तोडायला घाव घालतोय ना त्याला सुद्धा ती सावली आणि ते फळ दे वृक्ष दे जायचा. ओवी छान आहे ना गोड ओवी. काय काय योगायोग असतील माऊलीची माणूस कुठून उडी टाकली यांनी दुपारी मंडपात. यांच्या लग्नामध्ये 87-86 साली माझ्या हातात आली आणि तिथून पुढे मी आळंदीला गेलो. अजून काय ज्ञानेश्वरी सोनं करायचंय.
म्हणून ज्ञानेश्वरीनं सोन्याचं त्याच्यामध्ये अहो रेड्याला सोनं बनवलंय, मड्याला सोनं बनवलंय, मड्याचं सोनं बनवलंय. खाड्याला काय बनवणार नाही ते. मला आत्मविश्वास आहे, फक्त तुमचं एकच लागतं, तुमचा विश्वास लागतो, तुमचा दृढ निश्चय लागतो. तुकोबारांचा आभाग आहे जो महाराज आज मंडपामध्ये कुणालाही वाटतं पण हे करावं, पण त्या ध्येयापर्यंत पोहोचणारा जगा वेगळा साधू असतो. फक्त तुमच्या जीवनामध्ये ते ध्येय पाहिजे. तुकोबाराय आभाग लिहित आहे. तुकाराम महाराज म्हणतात बाबा जर करायचं असेल तर एक गोष्ट लागते तुमच्या जीवनामध्ये, निश्चयाचे बळ, निश्चयाचे करायचंय ना. कुत्र जर शिकारीला निघला ना, कुत्र दुसरे 2-4 महाग असले ना तरच. सकाळी परवा दिवशी जरा एक दिवस मी लवकर गेलो होतो, जरा माझ्या लक्षातच आलं नाही, मोबाईल गाडीत राहिला. मला वाटलं 5 वाजले असते, 3:45 3:30 वाजलेला होता. गेलो मी रेल्वे पटरी फिरायला. 2-3 कुत्रे एक अगोदर भुंकलं, पुन्हा त्यानं महाग पाहिलं कुणी आहे का, 2-4 महाग 2 भुंकलं. मग माझ्यावर जास्त चवळता लागलं, पण मी कुत्र्याला भेट नाही, मला माहिती ते हिंमत करत नाही. किती 10 कुत्रे अंगावर आले तरी मी घाबरत नाही. आले ते महागले जरा पळून गेले, मी जरा खाली वाकल्यासारखं गेले मागचे पळून. पुन्हा जे पुढचं होतं ना त्यांना बघितलं की हे महाग गेलं, हे पळून गेले. जोडीदाराची वाट बघतो. पण जो बिबट्या जो गर्जना करणार आहे ना, 2 महिन्याचा जरी असला तरी एकदा मागे पुढे पाय तो उभा राहिला ना, तो केवढा जरी मोठा हत्ती आला ना, तो फडशावा पडल्याशिवाय राहत नाही. माग एक पाऊलही सरत नाही. पण तो शिहिणीचा लागतो, तो वाघिणीचा लागतो. जर शिगायचा आणि कुत्रीचा मेंढीच्या पिल्याचं काम नाही. खाली मान घालून मे 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 करण्याचं काम. बिबट्या निश्चय लागतो, धाडशी असतो. तसं तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला काही मिळवायचं असेल, तुम्हाला काही जर प्राप्त करायचं असेल, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ज्ञानेश्वरी सारखा भव्य दिव्य ग्रंथ जर हृदयामध्ये ठेवायचा असेल, तारुण्याचा हीच माझ्या गावातली माणसं मला काय इकडे लय मोठमोठे भंडारे, इकडे तिकडे कसलं दिवाळी बहिणी आमचं असं तसं तू तिकडं वगैरे. ठीक आहे, मला माऊली सांगायची अरे तुझ्या जीवनाची दिवाळी होईल, जाऊ दे दिवाळीने पंचमीने शिमगा वगैरे. हे माणसं का सांगतो तुम्हाला, तुमचा निर्धार पाहिजे, निश्चय पाहिजे. मानवी जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये हे पडतं जीवनामध्ये. म्हणून ज्ञानेश्वरी आजही सोनं करते. सोनं जीवनाचं हे ज्ञानेश्वरी हातामध्ये आले. एकनाथ महाराजांना पोरगा न मानणारा, बाया शिव्या घालणाऱ्या, स्वतःची पत्नी गिरिजाबाई शिव्या घालणारी सगळी लोक एवढं मानत नव्हते, पण ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. मला चांगलं आठवतंय, आळंदीला मी निघालो आणि सामुदायिक पकवाज होता, वाजवायला चाललो. जरा काही जवळची माणसं भावकीतले म्हणले पकवाज म्हणला आमचा आहे. म्हणलं मला प्रॅक्टिस करायची नाही. म्हणलं तुझा घ्यायचा आणि शिकायचं. म्हणलं माझे पैसे नाही. तो नाही म्हणले तुझा घ्यायचा शिकायचं. आपले जरा डोकं गरमच, कारण मी वादी टाकलेली होती आणि त्यांचं खोडं होतं तिथंच उकललं. वैजनाथ बाप्पा मुंडे आमची युवनाची वडी, त्यांच्या दारात रात्र भारोड केले. मी आळंदीला चाललो, सकाळी पकवाज त्या तिथंच खोलला. मी वादीन ती बागला शब्दामध्ये घातली, पुढील दिन आळंदीला गेलो, त्यांच्या हवाली खोड केलं. ते खोड एका माणसानं गावातला फोडून टाकलं. का सांगतो तुम्हाला, अनेक संकट आले महाराज, पण ते निर्धार सोडला नाही, जायचं ना. नाहीतर मी जर माघारी फिरला असतो, माझ्या बरोबर 6-7 जण आले होते. आजही महाराज त्या दिवशी जमखंडी कारखान्याला गेलेलो होतो, जमखंडी, आणि तिथे ते होते
टायरवर बसलेले होते, मी गेलो होतो. त्याला खूप सांगितलं होतं नका जाऊ माघारी, हे दिवस जातील, हे दिन जाएंगे, हे सुद्धा दिवस जातील. एखादा कोट्याधीश असेल, विमानानं फिरत असेल, हे दिवस जातील. आणि एखादा भिकारी असेल ना, त्यानंही जास्त म्हणून हे दिवस जातील, कधी राहत नसतात. म्हणून पण एकच तुमच्या जीवनामध्ये असं रेंज मध्ये राहिले पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या रेंज मध्ये अखंड राहा तुम्ही. तिच्या कुशीमध्ये स्थिरावाती एवढी मोठी आहे. एकनाथ महाराजांनी प्रचार सुरू केला. मला सांगा, वडवणीच्या ह्या स्टेजवर, या व्यासपीठावर माऊलीच्या पवित्र मला सांगा, माऊलीच्या कीर्तनामध्ये, चिंचवणच्या कीर्तनात माझा टाळ हिसकावून घेतला होता बाबा तुमच्या कीर्तनावर. आणि इथं बोलायला मला शांत सागर ऐकतोय. काय जिथपर्यंत पाहू तिथपर्यंत पब्लिकच आहे. मला आज तर जास्त झाली. मला असं वाटलं गावचे महाराज तुम्ही यायचे नाहीत लोक, पण आज तर जास्तच झालेली. आज कशासाठी आले माहिती का? एक मोठमोठ्या विद्वान पंडितांची कीर्तनं झालेली आहेत. मालेगावकर, नरेंद्र महाराज गुरव मालेगावकर, समाधान महाराज, विशाल महाराज खोले, बोदले महाराज, रात्रीचे महाराज, अक्रूर महाराज वगैरे वगैरे चांगली चांगली कीर्तन झालेले आहेत. मोठे मोठे ते झालेत. आपला हे वाडीचा, डोंगराच्या वाडीचा गाई राखणारा उडून इथला डोंगरातला पैलवान आहे, पण ज्ञानेश्वरीच्या दुधावर पोचले नाही. सांगू तुम्हाला, ज्या पैलवानांची नावं सांगितली हे पुराणावर पोचलेले, पोत्या बित्या इकडे तिकडे डांगळा असे काहीतरी ह्याच्यावर पोचलेत. पण मी अवघड आहे हो. मी ठरवलं होतं स्वस्त आहे म्हणून जर्सीचं प्यायचं नाही, महाग हे हे पण वाघिणीच प्यायचं. ज्ञानेश्वरी ही कलियुगातली वाघिणी. मला वाटलं नव्हतं एवढे लोक जमतील, घरचाच महाराज आहे म्हणून. पण खरंच घरचाच पैलवान. कीर्तन आहे ना, कीर्तन सर्व माझ्या समोर बसलेली एक एका होणे बळी. काय होतं, एका माणसाचं नाव घेतलं की त्यांच्या समोर सुद्धा तेही पेक्षा अधिकारी पुरुष असतात. म्हणून हे रांगेत बसलेली सर्व सोन्या चांदीची दुकानं, कपड्याची दुकानं, किराणा दुकान, शिपलीचं दुकान असेल, सलूनचं दुकान असेल, जे असेल ते सर्व दुकानदार एक एका होणे बळी. सर्व अगदी मी तुमच्या चरण कमालावर इथून नाहीये, खाली येऊन जरी मी लोटान घातलं तरी सुद्धा तुमचे उपकार भेटणार नाहीत. का? तुम्ही एवढ्या वेळेला आणि एवढे बहुसंख्येनं तुम्ही आलात म्हणून माझी कुस्ती हो. केवढा जरी मोठा खेळाडू असेल तरी पाहणाऱ्यावर अवलंबून असतो. आमच्या आई बहिणी कधीतरी तुमच्या हातचं जेवण केलं असेल, 2 घास खाल्ले असतील, तेवढं तुम्ही आलेला आहात. खूप मोठी माणसं आहेत. म्हणून ह्या ज्ञानेश्वरीचा प्रचार करायला तुम्ही निघाले ना. तुम्हाला सांगू, ज्ञानेश्वरीचं लांब ठेवा. तुम्ही वडवणी गावामध्ये उठल्याबरोबर फक्त एक लक्षात ठेवायचं, आपल्याकडून एक तरी माणसाला उपकार करता आले पाहिजे, एकाला तरी मोठं करायचं जीवनामध्ये. तुम्ही दुसऱ्याला लुटायची जर भावना ठेवली, बघून तर आपल्याला लुटतो. दुसऱ्याला मोठं करायची भावना ठेवा. एका तरी गावावर, एका तरी घरावर आपल्याला उभं करायचं, एका तरी माणसावर उपकार करायचा. काय उपकार करायचा? आपल्याकडे ज्ञानेश्वरी, आपल्याकडे वाणी, आपल्याकडे आवाज आहे, आपल्याकडे पक्वाज आहे, आपल्याकडे कपडा, आपल्याकडे काहीतरी आहे, आपण देऊन होतो. आमच्याकडे काय वानवाळा. आमची गाडी निघाली ना, लोकांना माहित असतं 9 वर्ष झालं आळंदीमध्ये 70 ते 80 माणसाला करेक्ट 9 वर्ष होऊन गेले. नाश्ता असतो, सगळ्याला माहिती झालेलं आहे. माझी गाडी बघितली की लोक हरभरा टाक, डाळ टाक, कांदे, लसूण, शेंगदाणे काही ना काही त्या गाडीमध्ये टाकत राहतात. लोक वानवाळा देतात. शेंगाच्या टायमाला बाबा एवढे शेंगा घेऊन जा, आंब्याच्या टायमाला बाबा एवढे आंबे घेऊन जावं गेला. तुम्ही आम्हाला आमच्या गाडीमध्ये तुमच्याकडचा वानवाळा देता, मग आम्ही तुम्हाला काय द्यावं? माझ्याकडं एवढा मोठा वानवाळा नाही, पण माझ्याकडे ज्ञानेश्वरीचं आहे खाऊ. मला असं वाटलं माझ्या मायबाबूतल्या लोकांची मी सीताफळं खाल्ली, शेंगा खाल्ल्या, दही दूध खाल्लंय, तुमच्या त्या उपकारातून कधी उत्तीर्ण होणार. म्हणून हे ज्ञानेश्वरीचा वानवाळा वडवणी करायला देतो. मी एवढं देऊ शकतो. आणि निरपेक्ष कुठलीही अपेक्षा नाहीये. 7 दिवस थांबून माणिक शेटने 51,000चं पाकिट भरून ठेवलं, पण त्याला त्या दिवशी सांगितलं ते दुकानातच असेल. 1 रुपया सुद्धा 8 दिवस राहून कीर्तन काय असेल ते संपूर्ण विनामूल्य सेवा असेल. मला सुद्धा काहीतरी करू दे ना. माझ्या काय बॅलन्स राहायला पाहिजे ना. माझा नुसतं मोकळच खातं जर असेल, याचा अर्थ एकनाथ महाराजांनी सुरुवात केली जगामध्ये ख्याती. जिकडे तिकडे एकनाथ महाराज, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. नाथ महाराज एक दिवस डोळ्यातून असून येतात. आपल्याला ही किंमत का आली? ज्ञानेश्वरीचा प्रचार केला म्हणून, ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं, ज्ञानेश्वरीची पारायण केले, ज्ञानेश्वरीची सप्ताह केले म्हणून आपल्याला हे लक्षात आलं. शहाण्या माणसाला जास्त सांगायची गरज नाही. नाथ महाराज आळंदीला येतात.
या उपकारातून उत्तीर्ण व्हावं म्हणून माऊलीच्या समोर उभे राहतात आणि माऊलीला हात जोडून आळंदीमध्ये माऊलीला हात जोडून माऊलीचं वर्णन कशा पद्धतीने करतात. माऊली तुम्ही कसे आहात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा उपकाराची जाण ठेवून सामान्य मनुष्य असतो एखाद्या चांगल्या माणसाच्या नादाला लागला तर करोडोपती होतो आणि मोठा वैभवशाली एखादा संत होतो. एकनाथ महाराज समोर उभे राहतात आणि माऊलीचं वर्णन करतात. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. ओम शब्दाचा अर्थ ओंकार सुना. पूर्ण संपूर्ण विश्वाचं आदिबीज पहिल्याच अध्यायामध्ये उभे. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या. ओम शब्दाचा अर्थ आहे पूर्ण विश्वाचा जो आदी हे माझे गुरुदादा योगनाथ महाराज आहात. आणि इथे एकनाथ महाराज म्हणतात माऊली तुम्ही कसे आहात. ओंकार स्वरूप आहात. हे तीन प्रकारचं नमन वगैरे हे वस्तू निर्देश वगैरे हे इथं हे सांगत नाही कारण ते पब्लिक नाही आहे. एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही कसे आहात. ओम नमो माऊली तुमच्या चरण कमली माझा नमस्कार असेल. ओम नमो ज्ञानेश्वर. आणि तुम्ही कसे आहात. करुणा घन आहात. करुणा करा. करुणेनेच आकार घेतलेला आणि तुम्ही दयाळू आहात. माऊली सारखी दया जगातल्या कुठल्याही पुरुषाकडे कुठल्या देवाकडे नाही. मला काय सांगावं माऊली इतकी दया घन आहे. त्या दयेच्या पोटीच माऊलीची दया म्हणजे ज्ञानेश्वरी. माऊलीचा अवतार आहे म्हणजे ज्ञानेश्वरी. माऊलीची करुणा म्हणजे ज्ञानेश्वरी. माऊलीने त्याच्यामध्ये लिहिलेले महाराज मी आहे समाधीमध्ये पण माझं प्रेम माझा अवतारी माझी श्रीमंती माझं धन माझं ज्ञान माझं प्रेम माझी करुणा माझी शक्ती. सांगू तुम्हाला एका शब्दामध्ये तुम्हाला पूर्ण जगाचा बाप ईश्वर परमात्मा आणि माऊली गीतेच्या रूपानं कन्हैया परमात्माने ज्ञानेश्वरीच्या रूपानं माऊली ह्या दोन वैभवशाली व्यक्तिमत्वाची शक्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ऊर्जा म्हणजे ज्ञानेश्वरी. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या वाणीला स्पर्श करते ना त्यावेळेला ती ऊर्जा ती शक्ती तुमच्या अंगामध्ये येते. आणि काही न खाता तुमचं सौंदर्य तुमची बुद्धिमत्ता तुमची वाणी सदैव बनते. ही ज्ञानेश्वरीची शक्ती ही तुम्हाला मिळावी म्हणून सांगतो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. आज आहे ना माऊली एवढं मोठ्या जगामध्ये मी एकनाथ एक माणूस ज्या गंगेच्या तीरावर जन्माला आलेलो कोणी न विचारणारा पाहुण्या रावळ्यामध्ये मान नाही. चांगलं परमार्थ करायला माणसाला मला लवकर माणसं घरातली तर मानतच नाही. भाऊ काही नाही पाहुणे नाही. त्याचं कारण सांगतो. नामदेव महाराजांचा अभंग आहे. जनाने गोत्र
सर्व हसता ते माझ. पांडुरंगाचं भजन नामदेव महाराज करायला लागले. गणगोत्र सर्व लोक हसायला लागले. नाम्या बिघडला. अभंग कसा आहे बघा. गणाने गोत्र सर्व हसता ते माझ. गेले याचे मनुष्यपणा हेने सांडलेली लाज. माणिक शेठला काय बरेचसे लोक काय चांगलं म्हणत असतील का? काय म्हणत असतील. काय काय मान केलं काय काम नाही काय नाही. कसं कुठला गे एवढे पैसे. रिझर्व्ह बँकेमध्ये 4 लाख टाकले असते तर धंद्यावाला माणूस आहे ना, जो व्याजावर ह्याच्यावर जगणारा माणूस, धंद्यावर जगणारा माणूस ह्या बाजूने विचार करतो. 4 लाखामध्ये 5-6 वर्षामध्ये आमची बँक डबल देते. 4 लाखाचे 8 लाख, 8 लाखाचे 16 लाख कोटीने पैसे जमा झाले. हे काही म्हणणार आहेत का? वा, आमच्या कुळामध्ये 72 पुरुष जन्माला आला. मुंडे घराण्यामध्ये राजाभावांना गेल्या वर्षी, यावर्षी एवढ्या मोठ्या वडवणीच्या संपूर्ण पब्लिकमध्ये महाराज एवढं लाडकं बनायचं. उदाहरण त्याग लागतो. त्याग. जी माणसं जमा करणारी माणसं मोठे होत नाहीत. कधी लक्षात घ्या. त्यागात शांतीनं नंतर भगवद्गीतेचं वाक्य, त्यागी मनुष्य शांती पाहू शकतो. भोगी माणसं, लुटार माणसं, जवळच आपल्यासाठी जमीन जुमला आणि सर्व वाढवणारी ही माणसं एक दिवस तुम्हाला घाटेवर सडत पडलेली. आई ग लोक म्हणा काय एवढा मोठा ओढवणीचा सप्ताह होत होता. खाडे मारत दररोज बोंबलायचे. बघा कुणीतरी माऊलीला जागा द्या. एवढा मोठा पण कधी याच्या वाच्याला आलं नाही. पडलंय म्हणजे 9 लाख ऑपरेशनला घातलं. चौकून इकून तिकून सांडलंय पडलेले. पण जर तुम्ही जर माऊलीसाठी जर जमीन दान दिली महाराज, माऊलीचं मंदिर आहे. दररोज महिला मी जवळजवळ आज 12-13 महिला 8 दिवसात परत लावल्या. म्हणजे अजून आमची जागा निश्चित नाही हो. आणि मावळ आपल्याकडे एवढं नाही की जागा आपण अर्धा एकर जागा घेऊ आपण म्हणून, असं नाही आपल्याकडे. पण एक दिवस माऊली जर तुमच्या जाग्यामध्ये महाराज पुन्हा कळेल. हुशार माणसं काय करतात माहिती का? जमिनीला भविष्यामध्ये मार्केट यावं म्हणून मुद्दाम होऊन मंदिर बांधतात. मुद्दाम होऊन का? मंदिर बांधलं ना जागेला राहिलेलं मार्केट. कुणी म्हणतो माणूस आपलं मंदिर आहे शेजारी आपली जागा. का? माऊली कॉलनी, माऊलीचं मंदिर आहे, माऊलीचं मंदिर आहे. मध्ये जागेला राहिलेलं इतकं मार्केट येतं. आणि जर का एखाद्यानं ढाबा टाकला ना त्या जागेमध्ये, लोक नको 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 फुकट दिली तरी ते ढाब्यावाल्याची जमीन आपल्याला नको. का? अरे अनेक लोक त्या ढाब्यावर जाऊन दारू पिऊन अनेक महिला विधवा झाल्या. भांडणं तंडणं माऱ्या नको नको देतात. म्हणून मुंबईला आणि पुण्याला ज्या सोसायटीमध्ये जी माणसं ज्या सोसायटीत उच्च दर्जाची राहतात ना, तिथली किंमत वेगळी असते. आणि जिथं महाराज चोर, दरडखोर, बेवडे असे अनेक लुटारू राहतात ना, तिथं फुकट जरी फ्लॅट दिला तरी नको नको म्हणतात. आम्ही झोपडीत राहू तिकडे चांगल्या ठिकाणी. म्हणून जागेला मार्केट येतं. जागेला नाहीये, तुमच्या जीवनाला मार्केट येतं महाराज. लोक त्या मंदिराच्या शेजारी तुमचा पुतळा उभा करतात. का? जोग महाराजांनी संपूर्ण भारतीयांच्यासाठी महाराज स्वतः लग्न केलं नाही. ब्रह्मचारी राहिले, बलदंड शरीर सांभाळलं, विकारावर मात केली आणि संस्था उभी केली. नीट समजून घ्या जरा ह्या गोष्टी. सांगूनच पण सांगतोय तुम्हाला. संस्थेला एका वेश्येनं देणगी दिली. तिच्या दगड आहे फरशी तिच्या नाव. पुण्यामध्ये राहणारी देह विक्रय करणारी बाई कोणीच नाही, सगळ्यांनी हाकलून दिलेली. आणि त्या काळामध्ये 17,100 वर्षापूर्वी तिने विचार केला आपलं तर जीवन असं गेलेलं आहे. आपण जर गेलो तर मागची लोक हे भांडण जोडून या धन लावी पोराशी भांडण. त्या पोरांच्या आणि भावाच्या भावकीच्या लायकीपेक्षा तुम्ही जर धन जास्त कमवलं, भांडणं होतात घरात. भांडणं नुसते वाटून घेण्यासाठी. जगातलं उदाहरण सांगतो. धीरूभाई अंबानी तुमच्या आमच्या वडवणीच्या पोलीस स्टेशनला भांडणं सुरू, कोर्टात भांडणं आहेत. सुप्रीम कोर्टात धीरूभाई अंबानीच्या पोराची. का? धनासाठी, दुसरं काही नाही. का सांगतो तुम्हाला हे? मानवी जीवन असं आहे तर काय सांगू तुम्हाला. माऊली म्हणता, जर का माणसानं मापापेक्षा जर कमवून ठेवलं ना, वेचकपणेची संचकू. माऊलीच्या काय होय महाराज, वेचकपणेची संचकू. जो देतो ना तो देतो म्हणजे देत नाही येतो, तो उलट संचकू. माऊली म्हणतात, जो दान देतो ना तो पुण्याचा संचय करून ठेवतो. हळूहळू पैसा जाईल, जमीन जाईल, पण सूर्य चंद्र असेपर्यंत महाराज नाव आहे. अहिल्यादेवी होळकर भारतामध्ये जगामध्ये एकाही बाईला एवढं नाव करता आलं. अहिल्याबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी. भगवान शंकराचे फोटो कुठेही
12 ज्योतिर्लिंग आहेत, एकही ज्योतिर्लिंग दुसऱ्या माणसाला मानलं नाही. बाई विधवा झाल्याच्या नंतर बाईनं क्रांती केली. महाराज जिथे जाईल तिथे अन्नदान आणि दानदान. त्या बाईनं देह विक्रय करणारी बाई, पण तिने ते 17,000 रुपये जोग महाराजांच्या पायात ठेवले. म्हणजे बाबा मी धंदा वाईट केलाय, पण कर्म माझी मला आता दान करायची इच्छा आहे. त्या बाईचं नाव जगातला कुठलाही साधू आला तरी ती फरची वाचतो जुन्या संस्थेत मग एंट्री करतो. ह्या बाईला कळावं आपण करोडोपती माणसं आहेत जीवनामध्ये. माऊलीची इच्छा आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या शेतामध्ये माऊली कधीतरी येईल आणि मग तुम्हाला वाटेल सगळं पूर्ण राहिलेली जमीन असेल आणि त्या घराण्याचं नाव महाराज वैकुंठामध्ये यादीला कोरलेलं असेल. आणि केवढी मोठी माणसं आहेत महाराज एकाकडे एक पिढ्यानं पिढ्या गेले महाराज तशाला तशा जे करून. हे काही सामान्य माणसं माझ्या पाठीमाग तुमचे डॉक्टर साहेब काही लहान माणसं त्यांच्या जर मनात आलं तर महाराज काय मरे बरे शब्द करू शकतात. एकटेच म्हणले महाराज आपण बोलून दाखवत नाही. खूपच तुमचं कार्य चांगलं आहे. काय जीवन आहे खूप. बाबू शेठ आहे त्यांच्याच वंशातलं रूप आमचे माणिक शेठ बघा कसे चुलते पुतणे असे. असा विचार पाहिजे जुडे वंशले ह्याला विचार ह्याला जीवन म्हणतात. खूप छान आहे महाराज. एका घराण्यामध्ये हे जन्माला आलेले ज्या जागेत एवढं मोठं जागा आहे काय या जाग्याची महिमा. गोकुळ आळंदी अवतरली. आळंदी आळंदी असं वाटतं की आळंदीतच मी उभा राहिलो काय बोलायला. असं वाटतं मागं माऊलीचं मंदिर आहे मैदानात उभा राहिलं. काय ह्या जागेचे या लोकांनी काय तुमच्या पूर्वजांनी पुण्य केली असेल बरं का डॉक्टर साहेब माणिक शेठ. खरंच तुमचे पूर्वज पुण्यवान आहेत. त्यांनी ही जागा मध्यभागी घेऊन ठेवली. त्याच्यामध्ये आळंदी पारायण एवढे मोठे कीर्तन ज्ञानदान उद्याच्याला पुन्हा अन्नदान हजारो लोक उद्याच्याला महाप्रसाद घेणारे या जागेमध्ये. काय जीवन आहे मला. धन्य तुमचे वर्णन करावं तेवढं थोडं आहे या जागेचं. आणि अजूनही मला विचारलं नाही ते आम्हाला विचारलं नाही काही नाही. आपल्या घरातलीच माणसं आहेत म्हणलं माऊलीला कोण नाही म्हणणार आहे. काहीच विचारलं नाही. मंडप दिलं पाहिलं असेल ते उलट म्हणले वा वा बरं झालं महाराज आमच्या जागेचं. म्हणून अशी उदार अंतकरणाची माणसं आहेत. एकनाथ महाराज म्हणतायत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. मला सामान्य मनुष्य पण जगामध्ये माझी ख्याती झाली. माऊलीच्या पुढे उभे हे का झाले आबागाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात. हे जे एवढं मोठं नाव माऊली एवढं मोठं मी झालं जगामध्ये ख्याती झाली चरामध्ये ख्याती झाली प्रसिद्धी झाली कीर्ती झाली ना तुमचा माऊलीच्या समोर आहे. आळंदीमध्ये एकनाथ महाराज माऊलीच्या समोर होते. माऊलीला म्हणतात तुमचा अनुग्रह लादवलो. अनुग्रह म्हणजे बरीचशी माणसं आहेत ना अनेक लोकांनी माळी घातलेले असतात. म्हणतात बाबा आम्हाला अनुग्रह दे. अनुग्रह म्हणजे काय कानामध्ये हे करणं म्हणजे अनुग्रह नाही. अनुग्रह शब्दाचा अर्थ आहे कृपा प्रसाद. तुमच्या कृपेचा प्रसाद प्राप्त झाला आणि पावन झालो चर आणि आचारामध्ये माझी ख्याती झाली. फक्त हे तुमचा अनुग्रह. आणि अनुग्रह ही कृपा एक अशी आहे ज्ञानेश्वरीमध्ये उभे आहे महाराज. 5 वर्षाचा ध्रुव आईच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि वनामध्ये निघाला. भगवान परमात्म्याचा अनुग्रह त्याला प्राप्त झाला. महर्षी नारद जवळ येतात आणि ध्रुवचं त्या नारदाचं भजन ध्रुव ऐकतो. श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण
पोरगा आईच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली वनामध्ये येतो आणि इतकं सुंदर बोलायला तर भगवंताचा अनुग्रह प्राप्त होतोय. नारदाचं भजन ऐकल्याने वनामध्ये जातो. हेवंत प्राप्त मम विषय बोलतोय, हे देवा तुझ्या कृपेनं माझी गात्र, मी काय 5 वर्षाच्या वयात मला काय बोलता येत, तुझा अनुग्रह झाल्यामुळे. आणि हे कुठं झाला, जैसे मधुवने दुर्वासी केले. अंबिकावन, देवकीवन, वसुदेवन वगैरे वगैरे हे बरेच 12 वन आहेत. त्याच्यामध्ये एक अंबिकावन आहे, मधुवन आहे. माऊली ओवी लिहितात 11व्या अध्यायामध्ये, जैसे मधुवनी दुर्वासी केले कपोल, कपोल म्हणजे गाल, शंके शिवतले वेदाची हिमती ठेली ऐसा लागला बोलो. 5 वर्षाचा पोरगा, वेदाला सुद्धा जे बोलता आलं नाही ते ध्रुव 5 वर्षाचा बोलायला लागला. का? तुमचा अनुग्रह लागलो. एकनाथ महाराज म्हणतात तुमच्या अनुग्रहानं, परमात्म्याच्या अनुग्रहानं ध्रुव बोलायला लागला. अर्जुन सुरुवातीला शिव्या घालणारा अर्जुन बोलतो, परमात्म्याला बोलतो, देवा कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहण्याने न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापून घेतले. अनुग्रह, एकदा प्रभूची कृपा झाली ना, देवाची कृपा तुमच्यावर, एखाद्या ग्रंथाची आणि गुरुची कृपा होईल. संसारामध्ये मोठं व्हायचं असेल तर आई वडिलाचे आशीर्वाद लागतात. परमार्थामध्ये मोठं व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरीचे, साधूचे आणि भगवंताचे तुम्हाला आशीर्वाद लागतात. अर्जुन 10व्या अध्यायामध्ये ओवेल येतो, परमात्म्याच्या समोर उभा आहे आणि अर्जुन म्हणतो, एरवी नारद अखंड जवळ आहे, तो हे 80ची वचनी गाय, परी अर्थ बुजावणे न ठाय, गीत सुखचे ऐको. नारद सारखं भजन करायचं, माझ्या दारामध्ये येऊन नारायण नारायण भजन करायचे, मला त्याचा अर्थ बुजावणी, बुजावणे म्हणजे समजून न ठाय, मला अर्थ कळायचा नाही, फक्त त्याच्यातलं ते गायनच ऐकायचं, राग ऐकायचं. कुठला आहे, मेघ मल्हार आहे का काय आहे, नटभैरव कुठला राग आहे, राग कळायचा पण त्या रागातला अनुराग कळत नव्हता, अर्थ कळत नव्हता. पहाडची वेळ आणि भजन म्हणताना त्या काकड्यातला अर्थ समजला पाहिजे, डोळ्यातून अश्रू टपकतात. अर्जुन म्हणतो अर्थ बुजावणे न ठाय. मग आज तू माझं वर्णन करतोस अर्जुना, का तू माझं वर्णन करतोस? आज अर्थ कळला. का? हे रवी वडील वडिलाची मुखे, हे सना तू ते कानी ऐके, कृपा न की ज्याची स्तुवा एके तव नेनवेची काही. तुझी कृपा झाल्याशिवाय जगातल्या कुठल्याही माणसाला काहीच कळत नाही. आज तुझी कृपा झाल्याने मी बोलायला लागलो. मी काय सांगावं देवा, अरे तुझी आणि माझी जर तुलना बघितली देवा. अर्जुन काय काय बोलतो बघा. अर्जुन म्हणतो माझी जर लायकी तपासली ना, मला सांगा ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथावर आमच्या सारख्यानं बोलावं. कुठं काही कॉलेज आहे का, संस्कृत आहे का, कुठं क्लास आहे का, काय जीवनामध्ये काय केलंय याच्यासाठी? एवढा मोठा उच्च दर्जाचा जे तर सनकाधिकारी सेवेचे आधारेशी, सनकाधिकारीचे जे सेवन करावं, ज्या ज्ञानेश्वरीच्या पुढे जटाधारी भगवान शंकराने आपल्या जटा मस्तक टेकावं. बघा ओव्या कशा, जे तर हार म्हणे नेनी जे, हार म्हणजे भगवान शंकर, नेनी जे देवी जैशी का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. नेनी जे आम्ही सुद्धा ते गीतेचं काय तत्व आहे, गीता किती सखोल आहे आम्हाला सुद्धा ती कळू शकत नाही, अशी ती गीता आहे. भगवान शंकरानं म्हणावं. अनेक लोकांनी 118 लोकांनी भाष्य केले बरं, पण सर्वांचा अनुभव आहे आम्हाला ती कळली नाही जशी आहे तशी गीता. अशी गीता आहे, ती सखोल आहे. एवढी मोठी गीता, तिच्यावर माऊलीचं भाष्य, त्या भाष्यावर आम्ही बोलावं. अर्जुन म्हणतो देवा ऐक, थोडं मी तुझी पाहता हो. ओवे ऐका, काय ओवे सांगावं महाराज. हे बाकीचे लोक नसलेला बोचका कचरा इथं आणून टाकतात, तो कचरा हटवायचा आहे म्हणून जरा ओव्या टाकतो. जरा थोडं मी तुझी पाहता हो, पाशी उभे ठाकावे योग्य नो. जर देवा तुझा मोठेपणा बघितला, अरे 16,108 पत्नी आहेत, सर्व लोक आहेत, नातू पंतू आणि समुद्रासारखा सासरा आहे. त्या दिवशी कुणीतरी कीर्तनकार महाराजांनी ते सासरा आणला होता लग्नाला. कुणी आणला होता का लक्षात नाही, पण आणला होता. एवढा मोठा सासरा. आणि काय महाराज हे काय ओव्यात भगवंताचं वर्णन करत असताना, तुळाची नेमिला सांगता
काळ ग्रासी तसे भूता त्वाची. तुम्हाला आम्हाला काळ खायला येतो ना, भगवंतानं नाव दिलेलं असतं, या दे जा अर्जुन महाराज खड्या दे. त्वाची नियमिला सांगता काळ ग्रासी तशी भूता. हे मननीय गा पांडू सुता सकळे जायचे. तू असा आहे देवा, पुन्हा तू अजून कसा देवा सांगू का तुला, असा आहे. तेतील प्रमाणाने नवे वेदासे, तेतील प्रमाणाने नवे वेदासे, जीवन शिकेवी कळे असा तो देव आहे. तुझी जर उंची पाहिली तेव्हा असा तू आहेस. थोरवी पाहत आहो जरी थोरवी तुझी पाहत आहो, पाशी म्हणजे जवळ उभे ठाकावया योग्य नको. तुझ्या पायातल्या चपलेजवळ उभा राहण्याची आमची लायकी नाही देवा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगावा काय लायकी, काय तुमची लायकी तिथे बसायची. पाशी उभे ठाकावया योग्य नको, तुझ्यापाशी उभा राहायची लायकी नाही. पण आज ही भगवद्गीता देवा काय सांगावं, तुझी कृपा झाली कृपा. एक दिवस अर्जुन धनुष्य हातातला टाकून देणारा देवाची लाज काढणार. ये लाजशी ना महाघोरी गरमी सुद्धा देवा, तुला लाज वाटते, तुला अक्कल आहे देवा तुला. माझे गुरु आहेत आणि त्यांना मारायला लावतोस. पार्थ द्रोणाचा केला जेणे धनुर्वेद मज दिला. अरे आम्हाला भाकरीचा तुकडा मोडायची अक्कल नव्हते, द्रोणाचार्याने धनुष्य हातामध्ये दिलं, गांडीव धनुष्य. जगातला एक नंबरचा योद्धा म्हणून मी जगामध्ये ख्याती झाली माझी. हा पार्थ द्रोणाचा केला जेणे धनुर्वेद मज दिला. त्याला मारायचं सांगतोस, मी काय भस्मासुराची अवलाद आहे. जे तिच्या कृपा नाही जे वरू ते त्याची म्हणे मी विचारू, तरी काय भस्मासुर अर्जुन म्हणे मी काय भस्मासुर. ज्यांची आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांना मारायचं, मारू शकत नाही. लाज काढणारा शिव्या घालणारा अर्जुन एवढा बदलतो. परिवर्तन बदल घडला पाहिजे जीवनामध्ये. तेच ते कीर्तन, तेच ते माणसं, तेच ऐकणं नाही 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 नाही, तो बदल घडला पाहिजे. बदल. बुट्टीने पेरलेली बाजरी वटीने ट्रकनं माल आणतो शेतकरी, आपण येतो. अनेक कीर्तने ज्ञानेश्वरी ऐकून जर बदल होत नसेल त्याला अर्थ नाही. बदल परिवर्तन झालं पाहिजे. अहो माणसं आहेत ना, रामप्रभू सीतेचा शोध घ्यायला वानणारा पाठवले सुग्रीवाला, सगळे वानणारे निघाले आणि हनुमंतराय निघाले. सगळ्यांना सांगितलं उत्तरेला जा, पश्चिमेला जा, पूर्वेला जा, पाताला जा, स्वर्गात वगैरे अष्ट दिशेला वानणार. सगळ्याला मार्गदर्शन सुग्रीव करतात. रामप्रभू उठले आणि बजरंगबलीच्या समोर जाऊन उभा राहिले. हातातली अंगठी काढली आणि हनुमंतरायाच्या हातात दिली. हनुम्या काय प्रभू, ही अंगठी सीतेला दे. मला सांगा कुठल्याच वानराकडे गेले नाहीये. राम प्रभूला माहित होतं बाकीची वानणार कुणाचा साखरपुडा झालेला आहे, कुणाचे होऊन लग्न होऊन दोन वर्ष झाले, कुणाला 2-3 मुलं आहेत. हे असे हे तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. पण एक बजरंगबली, इंद्रियावर निग्रह असणारा बजरंगबली, एकच बहादर पुरुष या सागराला पार करू शकतो. देवानं तुमच्यावर विश्वास टाकावा. गावातल्या लोकांनी महाराज काय काय माणसं असेच, एका गावातली वर्गणी उरली, पैसे उरले, पट्टी 10,000 रुपये उरले आणि एक माणूस इतका महाग लागला, मला द्या मला द्या. माझा विश्वास नाही. अरे मला जे अर्धी देत नाही ते सगळाच विश्वास नाही म्हणून ते काय सांगायचं गेलं. लोक हळूच देतात महाराज, कुणालाही द्या म्हणले. आपल्या गावचा एक लमानी म्हणले बाजूला आहे ना, लमानी शिकूला म्हणले, त्याचे जवळ द्या पण ह्याच्या जवळ देऊ नका देऊ. वर्गणी म्हणले हे ना तिकडेच खाऊन टाकतो म्हणले, देतच नाही म्हणत. तुमच्यावर गावातल्या माणसाने 10-5 हजार उरलेले विश्वास ठेवू नाही. काही झगडे तुमचं. राम प्रभू हनुमंताजवळ येतात आणि बजरंगबली हनुमंतराय ही मुद्रिका घ्या, मला जाण आहे. आणि एवढंच नाही बजरंगबली, एक दिवस मी जगाचा बाप आहे. जरा लक्ष देऊ नका, मी जगाचा बाप आहे, पण मला सुद्धा तुमच्या शक्तीचा आधार घ्यायचा आहे. मला एका काळामध्ये देव आहे मला देव. वृक्षाची ही पान हालेची अशी शक्ती, पण त्याला सुद्धा साधूचा आधार घ्यावा लागतो. साधूचा. बजरंगबलीला रामप्रभू म्हणतात, मला तुमची युक्ती, तुमची बुद्धिमत्ता, तुमचा भूकार, तुमची गर्जना आणि तुमचं उड्डाण, रावणासारखा महाधेंड परस्त्री पळून नेणारा
त्याला जर पळवकिशोर जर करून सोडायचं असेल तर मला सुद्धा, मी जरी देव असेल, केवढाही मोठा शेठ सावकार असेल, केवढा मोठा मंत्री खासदार आमदार काही असेल, त्याला सुद्धा कोणाचा आधार घातल्याशिवाय त्याचं दुकान नीट चालत नाही. आणि त्याला जर जास्त शहाणपणा नसतो, लुटालुटी डोक्यात ठेवली ना, कधी दुकान बंद पडेल आणि दुखणं सुरू होईल सांगता येत नाही. आधार घ्यावा, हे देव आहे. तो रामप्रभू म्हणतात बजरंगबली आम्हाला तुमचा आधार आम्हाला घ्यावा आहे, देवानं तुमचा आधार घ्यावा, एवढे मोठी बजरंगबली. ही ताकद अर्जुनाच्या वयात माऊली ओळीत आहे. काय गोड होय बघा. माऊली म्हणतात राणीची पाले खायला, शिरापुरी नाही, शिरीची इथे जेवण गेलं ना, मी तर 2-3 दिवस जेवणच सोडून दिले, जायचं सोडून, मला घरी जायलाच नाही. स्वतः पोरं घरी आलेले ते म्हणतात हे तंट्या तंट्या टाक, तंट्या टाक, सगळे इकडून टाकाटाकी, सगळे नाती नातू छोटे छोटे सगळे सगळे, सोना आलेलं बहीण सगळे इतका आग्रह ना, एक दिवस मला तुमच्या घालाच यायला नको होता म्हणून 2 दिवस मी नाटक होतो, इकडंच झोपतो. ते खाऊन खाऊन पोट बिघडायला तर काय करणार असं व्हायला. का सांगतो तुम्हाला, शिरापुरी आणि बदामचा शिरा हलवा नाही, राणीची पाले खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा. काजू बदाम खाऊन व्यायाम करणारा, ज्याच्या हृदयामध्ये अमृत आहे, अशा माणसाला ज्या वाढणारानं पळकिसोळ करून सोडलं, त्याचं नाव आहे बजरंगबली. ही अंगठी घे आणि जा तिथपर्यंत सीतेला जा. ते म्हणले बाबा प्रभू मी तिथपर्यंत जाईल, पण सीता इथंच आहे, मला कशी ओळखू येणार. प्रभू म्हणतात खरं सांगू तुला, एकनाथ महाराज ओवी लिहितात, अरे जे तर सीतेशी वस्ती घडे ते राम नाम स्मरती झाडे. तिथली झाडं सुद्धा दगडी सुद्धा राम 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 म्हणताय. वडवणी कशी ओळखायची, ज्या वडवणीमध्ये ना परळी रोड सोडला आणि राईटला गाडी टाकली ना, ज्या वडवणीमध्ये दाढी करता करता सुद्धा माऊली 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 लोक करतात ना, ती वडवणी. तिथे सर्व लोक, पूर्ण लोक, चर्मकार समाजाचा माणूस आहे ना, ती टाची करतात माऊली माऊली माऊली, किती देव आधे देव माऊली माऊली माऊली, तिचं नाव वडवणी. हे जीवन आहे महाराज, हे ज्ञानेश्वरी. काय हे जन्माला आलं, तुमचा अनुग्रह लाधलो. बस हा एकनाथ एवढा मोठा झाला, किती मोठा झाला, चरामध्ये माझी ख्याती झाली. माऊली हे जे मोठेपण आहे ना तुमचा. आम्ही कितीतरी मोठे झालो ना, गेल्या वर्षी शताब्दीमध्ये कीर्तन होतं, मारुती बाबाच्या डोळ्याला 3 वेळेस अश्रू आले. मारुती बाबाला माहित होतं, पाठाला बसलो ना, शाळा नसल्यामुळे मी पुढे बसायचो, आणि 2-3 मुलं होते, खूप चॅप्टर होते बीकॉम झालेले. त्यांनी म्हणायचं बाबा त्याला काही येत नाही, त्याला हाजीरला लावला आणि त्याला पुढे. मला म्हणायचे बस मागे बस, जाऊ दे बस, उठवायचे नाही, मला मागं बसवायचे. 1 नंबरला ते बसायचे, मी सगळ्याचे मागं. मला एक ओवी सांगितली होती मारुती बाबाने. ते म्हणले हे बघ, श्रीमंताच्या घरचं लग्न जर असेल ना, निमंत्रण असेल ना, माणिक शेठच्या घरासारखं निमंत्रण समजा जेवायला, खाली माणसं मधल्यावर बसले असेल, मधले काय वर्षा काय, बसण्यामधला फरक आहे, स्वयंपाक एकच आहे, पण वर्षा माणसाला वाटतं आपल्याला वर हाकलून दिले सळापूर त्यात ते खाली वेगळाच माल आहे, आणि खालच्याला वाटतं ज्यावर ते वर नेले त्यात वेगळं नाही. समर्थाच्या घरची भोजन काय काय सांगतो वय ना माऊलीचा, माऊली कशी बोलली त्यात बघा का, समर्थाच्या पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकच पक्वान्ने. बस अर्जुन बस तू मागं बोलतो, काय नाही, अरे एक दिवस लय मोठा होशील तू, बरोबर बाबा काय नाही, फक्त असं होत. ते बोललेले एक एक असे शब्द लिहून काढायचे, हे करायचे, ते वह्या माझ्याकडे अजून आहेत. बाबा ज्या वेळेला शताब्दीला बसले, कीर्तन संपलाने पाठीवर हात फिरवला, मला बोलले खडे महाराज तुमच्याच तोंडातून मला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली, अख्ख्या शताब्दीतून एकही वक्ता ज्ञानेश्वरी सांगितली नाही. आज म्हणलं बाबा माझं कृत्य झालं, इच्छा केली. हे जीवन महाराज तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचे. एकनाथ महाराजांना माऊली म्हणायला लागले, माणसं म्हणाले बाबा तुम्ही एवढं चांगलं बोलता राव, काय संपूर्ण महाराष्ट्र वेळा करून टाकला, अर्धा भारत वेळा करून टाकला. कुठं तुम्ही MA PhD काय काय बीकॉम आहे म्हणलं, मी बीकॉम ना बेकाम आहे, बस मला त्याचा अर्धही समजत नाही काय. एकनाथ महाराज लोक म्हणतात तुम्ही नेमकं तुम्ही काय केलं जीवनामध्ये, काय शिकले. एकनाथ महाराज म्हणतात मी ना
काही शिकलो रे, काही केलं नाही. तिसऱ्या चरणामध्ये कला कुसरी काहीच नाही. मला काही कळत नाही. मी आपला अडाणे माणूस नाथ बाबा मला काही समजत नाही. फक्त तुमचा अनुग्रह. माऊली ओवी लिहित आहेत महाराज, काय सांगावं. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहित आहेत. वाचोनी पढे ना वाची ना सोमाही सेवाही झाले सोनेची. मी काही कधी शिकलो नाही. माऊली म्हणतात आई वडील बालवयामध्ये गेले. शहरी भावंड गावकऱ्याने जातीच्या बाहेर टाकणारे, बाहेर हाकलून दिलं. गावात सिद्धविटामध्ये राहिलो. सांगतो मला, अहो रुक्मिणी आईसाहेब जेवढा निघाल्या महाराज ध्यान प्राचित घेण्यासाठी आई वडील तेवढा निवृत्तनाथ महाराज म्हणतात आई जाणार. 1 वाजलेला आहे. तर आदल्या दिवशी मुक्ताबाईनं पुरणपोळी मागितली होती. वर्षभर देता आले नाही आणि आदल्या दिवशी पोळी दिली. मुक्ताबाईच्या लक्षात आलं आईनं मला पोळी मागितली. अनेक आई बहिणीकडून माऊलीची आईनं कुणाकडून गोळ, कुणाकडून बडीशेप, कोणाकडून हरभऱ्याची डाळ अशी आणली आणि मुक्ताबाईची इच्छा पूर्ण केली. मुक्ताबाई म्हणले आई 1 वर्ष होऊन गेलं, मला आज पोळी देतेस, तुला कुठं जायचंय. ध्यान प्राचित घ्यायला निघाले. निवृत्ती महाराज जागेत. निवृत्तीनाथ महाराजाने निवृत्तीनाथ महाराजांना आई जा ना. जातो. आई रडायला लागली. महाराज असं तोंड उघडलं आणि सर्व तिन्ही मुलाचे महाराज असे मुखी घेतले. निवृत्ती तू कळतायस हा, मेल्याची लेकरं जितेच्या माझ्या ज्ञानोबाला सांभाळ, माझ्या मुक्तीला सांभाळ, स्वप्ना लहान आहे तू कळतायस काय. निवृत्तीनाथ महाराजांचे वाक्य आहेत महाराज. आई खरं सांगू तुला, अगं तू बिनधास्त जा, तुझ्या ज्ञानोबाला मी एवढा मोठा करील. आई अगं माझा भाऊ ना, माझ्या तुमचा भाऊ जेवढा मोठा होईल ना तेवढा तुमचा शहाणपणा असतो महाराज. तुम्ही गरीब राहा, भावाला मोठं करा. निवृत्तीनाथ महाराजांनी ठरवलं होतं माझ्या ज्ञानोबाला मधुकर दिली नाही ना, माझ्या ज्ञानोबाची जगामध्ये आरती केली पाहिजे. महाराज जगातला कुठलाही माणूस आज आरती केल्याशिवाय झोपत नाही. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदिला माझा. जाई तुझ्या ज्ञानोबाला खूप मोठा वेळ. माऊली ओव्या शेवटच्या टप्प्यामध्ये ओव्या लिहितात 18व्या अध्यायामध्ये. दादा मी जैसे जैसे आशा केला तुमचा भरवसा, मी तुमच्या इच्छा जशा जशा आशा केल्या तो पुरवणीची बहुवसा आणलो शकतो. चुका ऐसा कृत्य कृत्य केलो स्वामी, बहुला पाळला तुम्ही, दाविले जे हार ब्रमी ना ऐकी जे काय हे तुम्ही दाखवलं. काय देवा दादा, अहो तुम्ही काय दिलं नाही मला जगामध्ये. मी अनाथ माणूस हो पण एवढा मोठा. जिकडे तिकडे निवृत्तीनाथ महाराजांची आरती लोक करत नाहीत, निवृत्तीनाथ महाराज एवढं चिंतन करत नाहीत. पण माऊली 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 एका भावानं दिलेलं लहान्या भावाला मोठे बरं. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो छराछरी. त्याच्यासाठी काय केलं, कला कुसरी काहीच नेणे हे करतोय. बोलतो वचने अति भाविका. मी जी वचनं बोलतोय ना लोकांबरोबर ह करतो, जे कथा करतो, कीर्तन करतो, भजन करतो, जे बोलतोय ना अति भाविकाला नाही. जे बोलतोय ना दादा तुमच्या समोर एकनाथ महाराज, मी जे बोलतोय ना हे पूर्ण अभंग आहे ना, हे संपूर्ण अति भाविका म्हणजे अतिशय प्रेमाने इमानदारीनं सत्य बोलतोय मी. कला कुसरी काहीच, कुठली कला नाही, कुसरी नाही, काही नाही, काहीच नेणे. बोलतो वचने अति भाविका, अति भावनेनं, प्रेमानं, इमानदारीनं, कळकळीनं हे तुम्हाला बोलतो. हे झालेलं परिवर्तन हे तुमच्यामुळे आहे. लायकी जर आमची तपासली. धनुष्य टाकून दिलेला अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये, तिथं उडी घातली खाला रथवणी. उडी टाकलेला अर्जुन तो कृष्णाला बोलतोय, कृष्णा
तू काही जरी जग इकडे इकडे केलं तर मी आता धनुष्य उचलणार नाही हे अर्जुन म्हणतो. आणि देवानं ठरवलंय टाकलेलं धनुष्य एक दिवस अर्जुनाला उचलायला लागणार. धनुष्य म्हणजे तुमची जबाबदारी. तुम्ही ज्या मृत्यूलोकामध्ये आलात बसलेले सगळे अर्जुन आहेत. महिला सुद्धा ह्या अर्जुन आहेत. मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य अर्जुन आहे. आणि हे संसार म्हणजे हे रणांगण आहे, कुरुक्षेत्र आहे. तिथं गाजवायचंय, मागे सारायचं नाही. पाहता तुझे पाडे दिशा त्रैलोके थोकडे आयष्य पुरुष तो चोकडे पाडता तुझ. तू आ संग्रामे हर जिंतीला निवात कवचाचा ठाव फेडीला पोडा तो केला गंधर्वाशी. असा तू आहेस, लढायला आलेला आहेस, रडायला नाहीये. आणि कुठल्याही पुरुषाला लढून मिळवावं लागतं महाराज. रडून नाही मिळत, शिकार करून खावं लागतं, असं नाही. तसं अर्जुना तू लढायला आलेला आहेस, तू लढ आणि मिळव. अरे एवढी ख्याती होईल अर्जुन नाही म्हणतो. पण 18व्या अध्यायामध्ये अर्जुन आला आणि एवढा बदलला महाराज. भगवंत प्रश्न विचारतात, अर्जुना कच्छ देतम श्रुतम पार्थ, तो एकाग्रेनच आहे तसा. तुला मी जे सांगितलेलं तू एकाग्र चित्तानं ऐकलंच का अर्जुना, का सांडी विखुरी गेले? एवढं मोठे 18 अध्याय मी तुला सांगितले, जे कुठल्याच माणसाला सांगितले नाहीत, ते तुला काही फलीभूत झाले की नाही? 5-7 वर्ष झालं तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकताय, तुम्हाला काही त्याच्यात परिवर्तन झालं का नाही? अर्जुन काय वाक्य उच्चारतोय अर्जुन, देवा सांगू तुला, अरे नष्ट मोह स्मृतिर्लब्धतो प्रसदान्मयाचे राज करिषे वचनम तव. आता आहे ना देवा, शब्द बघा कसे. अर्जुन म्हणतो तुला आजपर्यंत तुझं ऐकत नव्हतं देवा, शिव्या घालत होतो, पण आज आता तुझी आज्ञा देई सकळ देवादी देवर आज्ञा भलते विषय. कुठल्याही विषयाची आज कोणतीला मार मारलास तरी माझी तयारी. राजा धर्माला मारू का? तू जर म्हणलास मला मार तरी माझी तयारी. हेच पाहिजे होते. आई वडिलांना मुलाकडून हे अपेक्षित असतं. कुठल्याही मुलांना आईला आणि वडिलाला सांगावं, बाबा मी काय होऊ सांगा. तुम्हाला मी भंग्याचं काम करून जर तुम्हाला आनंद वाटत असेल तर मला संडास बाथरूम व्हायची माझी तयारी. तुम्हाला आई तुला काय आवडतं सांग. बाबा तुम्हाला मी कोण हो वाटतं? महाराज हो का, पैलवान हो का, वाजवणारा हो का, गाणारा हो का, दुकानदार हो, काय सांगा तुम्ही. आईची जी इच्छा ना ते जर तुम्ही झाले तर जगामध्ये तुमच्यासारखी उंची गाठणारी शक्तीच कोणी नसते. तसे देवाची इच्छा होती माझा अर्जुन लढायला उभा राहावा. आणि त्या अर्जुनाच्या वया हे शब्द बघा कसे शब्द. आता तुझी आज्ञा सकळ देवादी देवर आज्ञा, सर्व देवांचा बाप असणाऱ्या, देवता नाही तो देव असणाऱ्या, दे अनुज्ञा फलतेविषयी तू काही सांग, काहीही सांग. महाराज भगवंतानं रथातले हातातले देव दोर सोडले, डान्स करायला लागला. देव डान्स, कुठला डान्स केला पण मला माहित नाही, त्याचे मला काही नाव येत नाही, पण डान्स केला, नाचला 100%. तुम्ही म्हणाल कशावर? मला ज्ञानेश्वरी सांगते, ऐका होय. ये या अर्जुनाची बोला देव नाचे सुके फुलला. काय बाबा येतं काय सांगू तुम्हाला. अर्जुनामधला झालेला बदल, धनुष्याला हात लावणार नाही म्हणणारा, टाकून दिलं धनुष्य, रडणारा अर्जुन, पण इतका लढायला उभा राहिला. आणि अर्जुन त्या शब्द ऐकून अर्जुन देव नाचायला लागले. या अर्जुनाची बोला देव नाचे सुखे फुलला. भुलला वेडा झाला, वेडा झाला, वेडा
त्या दिवशी तुम्ही ऐकलंय आम्ही हजारो रामायण केले भागवत कथा केली पण आम्हाला आज वाटतंय आम्ही ज्ञानेश्वरीच सांगायला पाहिजे म्हणले का नाही महाराज त्या दिवशी त्रिविक्रम शास्त्री म्हणून एक महाराज आहेत माझ्या कीर्तनला बसले रडले महाराज मी हिंदी बोलतो संस्कृत बोलतो 13 भाषा बोलतोय पण ज्ञानेश्वर माऊलीची भाषा मला नाही बोलता येत एकही ओळी आम्हाला माणूस सांगता येत नाही रडले का सांगतो तुम्हाला ही संगती लावता आली बोलतो उगाच गप्पा आणून माणसाचं मनोरंजन करणं माझी कीर्तन नाहीये ते बघा कशी संगती या अर्जुनाची बोला देव नाचे सुखे भुलाला म्हणजे वेळा झाला तुकोबाराय म्हणतात आमची भक्ती पाहून आमचं प्रेम पाहून वेडा झाला देव वेडा झाला कशासाठी लालचावला भक्ती बघून ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून मारवण्याच्या मळ्यात बुडवून एवढी राहिला आज दुसरीकडे कुठेच नाही इथंच आहे हे ते आहे देव उभा तुम्ही हे बसलेले देव सगळे तिथेच आहे हे जीवन आहे परिवर्तन झालं पाहिजे महाराज देव नाचायला लागला जे जीवन आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात कलाकुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविका नाथ महाराज म्हणतात माऊली म्हणायला लागले माऊली नाथ बाबा आता हे झालं ठीक आहे पण आता इथून पुढे तुम्हाला काय वाटतं एकनाथ महाराज म्हणतात बाबा सांगू तुम्हाला माझी एकच इच्छा आहे एवढं मोठे पण मिळालंय ना आता ना ज्यांच्यामुळे मिळालंय ना जन्मच्या जन्म या ज्ञानेश्वरीचा तुमचा दास होऊन राहावं एवढी माझी इच्छा पूर्ण करा शेवटच्या चरणात एका जनार्दने एका जनार्दनाचा एका म्हणजे एकनाथ जनार्दन स्वामीचा शिष्य तो तुमचा दास आहे माणसाला साधूचा दास हो अहो रात्र विषयाचा दास होण्यापेक्षा प्रपंचाची हमाली करून मसलवाट्यामध्ये येड्या बाबळीत जळून जाण्यापेक्षा ज्ञानेश्वरीचा दास बनावा साधूचा दास बनावा प्रभूचा दास बनावा तुमचा दास माऊलीच्या समोर महाराज कितीतरी चांगली माणसं पण वाळलेल्या सरमरासारखी तोड झालेली असतात महाराज काय सांगावं काय बघावं काय सांगावं गव्हाची काय खायला नाही का नाही म्हणले मला 200 पोती गहू झाला हरभरा 60 मोठे हरभरा म्हणलं असे का झाले तुम्ही काय मला समाधानच नाही काय करावं काय खायला खाल्लेलं पचत नाही आणि हे सांगितलेलं पटत नाही काय जीवन माऊली म्हणतात काय वयात महाराज अर्जुन ऐक अरे जी माणसं सत्कर्माला दान करत नाहीत ही माणसाला ना असे मोठे मोठे रोग घरी पाठवून देतो असे श्रीमंत रोग असे पाठवून देतो मग त्याला खाऊ देतो फक्त पोळ्या नाही नुसते पोळ्या वरण नुसतं फिकं वरण मीठ नाही काय नाही फिकं वरण काय त्याचं खाऊ देत नाही त्याला मग हे शब्द कसे माऊली म्हणतात मग ते आपाव थोर आहे देखा काय माऊली बघ अर्जुना संपूर्ण संपत्ती त्याच्या देखा भोग भोगून न लाहे हे मिया केले ते खाऊ शकत नाही ते गोळी नाही पोळी नाही गोळी आणि डबेच मारत असतात एवढे मोठे डबे काही काही अशा हाताने इंजेक्शन घेतात म्हणजे 12 घ्यावं लागते 12 इंजेक्शन गोळ्या मेडिकलच सगळं दवा खोलला ना सकाळी पिवळ्या संध्याकाळी पांढऱ्या दिवस आकाशल्या असल्या पंगा भरून त्याला मला जरा मामरा बदाम खाजा काय जदा बदाम सुद्धा मारला गोळ्या खाऊनच पोट भरते
बदाम खायला भूकच राहत नाही म्हणलं गोळ्या इतक्या खावा लागतात ना म्हणलं आणि नाही केलं डॉक्टर म्हणले मग मरावं लागलं म्हणजे काय खायला नाही तिसऱ्या मजूर थोबी लागली काय सांगायला एका कारखानदाराचे कार्यक्रम होता माझा ते म्हणले तुम्ही तुमच्या पंक्तीला जेवायचं म्हणजे ठीक आहे गुलाबजामुन केलेले होते सोलापूर जिल्ह्यात कारखाना आहे माझे मित्रच आहे आणि सुभाषराव देशमुख त्यांच्याजवळ त्यांचा एक मित्र आला होता त्याला म्हणलं एखादा गुलाबजामुन नाही म्हणले मला गुलाबजामुनचं नाव सुद्धा सर्व तो कारखान्याचा चेअरमन होता कारखान्याचा चेअरमन त्याला साखर माझ्याबरोबर एक वारकरी आला होता आमच्या कंटे माऊलीसारखा वारकरी होता मजूर त्याला विचारलं किती खाल्ले म्हणला बाबा आता 48 झाले आता 48 झाले अजून किती खायचे मला सांगता येईल 48 झाले आणि हे कारखान्याचं चेअरमन हे ते नुसतं वारकऱ्याकडे बघायचं उचल टाक जसा बॉल टाकतो आपण तसा बॉल टाकायचा शेतकऱ्यांच्या अवकारात 3 गुलाबजामुन उचलायचं आणि टाकायचं नुसता खाली ढकलायचं वा आणि हे चेअरमन नुसतं बघतंय तुम्हाला नुसतं पाहायचंय खायचं नाही कर्माचे फळ येते